32व्या वर्षी मी 65 वर्षाच्या आईचं काम केलं होतं. आमची ही पिढी आहे ना, आम्ही लात मारे तिथे पाणी काढू, ही आमची लढण्याची तयारी. सीन होता एकच, पण राक्षिक होता. शेवटच्या माणसाला ऐकू जाईल एवढ्या जोरात बोलायचं. मला एवढं माहिती होतं आपल्या आवाजाला सायलेन्सर नाहीच. जेव्हा स्टेजवर गेलेला तेव्हा तुम्ही फार भरभरून बोललात की 26 वर्ष का 25 वर्ष काम करूनही एकही अवॉर्ड मला नाही मिळाला. नॉमिनेशन माझं खूप ते झालं बरं का, पण त्या भावना कधी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. मी कुठेही गावात गेले तरी अम्मा आल्या सुखाने मला खऱ्या अर्थाने खूप सुख दिलंय आणि त्या कॅरेक्टरने मला खूप गावागावात घराघरात पोहोचवलेले. म्हटलं ही माझी ओळख, हे माझं सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे. म्हटलं वेब सिरीज पासून सगळं होते म्हटलं तिथे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला हे बघायला मिळतंय ना, हा आपल्यासाठी आनंद आहे म्हटलं. तर मी तिला म्हटलं, माझी लेख होती बरोबर, तिला म्हटलं चल जाऊया आपण. म्हटलं नाही आपल्याला मराठीत खूप ग्रुपिझम आहे, त्यांच्या लॉबीज ठरलेल्या आहेत, त्यांचे आधीच सगळे कलाकार फिक्स झालेले असतात आणि मग जो काही गाव राहिलेला असतो 1-2 दिवसाचा इतकं कॅरेक्टर तितकं, त्याच्यासाठी आपल्याला बोललेलं जातं. माझे मिस्टर आजारी होते, मला पैसा फार महत्वाचा होता. म्हणजे मला त्यांचे जे उपचार करण्यासाठी घरात कमावणारं कोणीच नाहीये आणि या कलेवरती मी माझ्या मिस्टरांचे बरेच म्हणजे त्यांचा डायलिसिस वगैरे उपचार करावे लागायचे केले. आणि माझा पहिलाच पिक्चर रिलीज होणार होता, यंदा कर्तव्य आहे. आणि मग ते मला एक दिवस म्हणे, हा तुझा पिक्चर रिलीज होईल ना तेव्हा मी नसेल. मला वाटतं मी नदीच्या या किनाऱ्यावर उभा असे आणि माझा बापूस त्या किनाऱ्यावर. तुमच्यामधून भली मोठी नदी वाहता रे. त्या 2 किनाऱ्यांका जोडू एक सारखं वय होतं ना. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज माझ्यासोबत गप्पा मारायला एक अशी अभिनेत्री आली आहे जिला तुम्ही अनेक भूमिकांमधून पाहिलं. पण काय होतं ना, कधीतरी अभिनय इतका छान आहे, इतकी छान अभिनेत्री आहे, मग सगळीकडेच कामं का नाही मिळत, की ती अभिनेत्री आपल्याला प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये का नाही दिसत, ही खंत खरं तर प्रत्येक प्रेक्षकांना वाटत असते. आशा ज्ञाने आज माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मी मस्त आहे. इथे मला बोलल्याबद्दल मी आधीच आभार मानते. थँक्यू सो मच. पण सुंदर दिसताय. थँक्यू. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मी जेव्हा तुमचं सोशल मीडिया बघते त्याच्यावर एक तरी तुमच्या फोटोच्या खाली कमेंट असते, सुख म्हणजे नक्की काय असतं, मधली अम्मा आम्हाला आवडते, अम्मा 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 हे नाव इतकं फेमस झालंय, आता सगळे अम्मा नावाने हाक मारतात. हो, मी कुठेही गावात गेले तरी अम्मा आल्या म्हणजे मला आता अगदी खूप सुखाने मला खऱ्या अर्थाने खूप सुख दिलंय आणि त्या कॅरेक्टरने मला खूप गावागावात घराघरात पोहोचवलेलं आहे. मी भरलं एक वेब सिरीजचं शूट करत होते, मराठी वेब सिरीज, आणि मला तर असं वाटलं म्हणजे बाकी सोबत भरपूर मोठे मोठे कलाकार होते. मी आपली नवगतासारखी तिथे गेले, म्हटलं आपल्याला काही फार कोणी ओळखणार नाही. पण असंच माझं आउटडोअर बाहेर रस्त्यावर शूट वगैरे चालू होतं. कोणीतरी सुखतली अन्न आहे तिथे आणि जे ट्रक भरून मला बायका बघायला भेटायला आल्या, तर म्हणजे काय एवढं म्हटलं, का पण एवढ्या बायका. मला बी वाटलं रिसेंटली की या काय मोर्चा वगैरे घेऊन आल्यात की काय, की पण म्हटलं आपलं तसं काही नाही. मला आणखी नाही पडलं की ज्युनियर्स वगैरे आलेत की काय, पण गावातल्या लोकांना बोलवतात ना. नाही. मग मला डिरेक्टरने सांगितलं, तुम्ही काही सिरियल करत होत्या का? म्हटलं हो. अम्मा त्यांचं चाललंय, अम्मा म्हणून ते तुम्हाला भेटायला आलंय. हा टेक झाला की तुम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढायला जा. हा एक अगदी अविस्मरणीय आणि खूप छान प्रसंग मला वाटला. मग त्या सगळ्या जणी अगदी म्हणजे आज्या पण होत्या त्याच्यामध्ये आणि त्या इतक्या गोड होत्या सगळ्या जणी. नऊवारी डोक्यावर पदर बिदर घेऊन, बाई अम्मा कशी आहे गं, अगं ते शालिनीला, म्हणजे त्या अजूनही त्याच्यातच आहे, ते शालिनीला बडवायचं नाही का. ते इतक्या रिलेट होतात ना. पण मालिकांचं मला एक विशेष कौतुक वाटतं की कॅरेक्टर रोल प्रचंड फेमस होतात. हो, म्हणजे हिरो हिरोईन तर होतातच, कारण का ते जास्त पडद्यावर दाखवले जातात, पण कॅरेक्टर रोल हे इतक्या छान पद्धतीने लिहिले जातात आणि त्याच्यासाठी जे अभिनेते किंवा अभिनेत्री काम करतात
कधीतरी लीड पेक्षा कॅरेक्टर रोल भाव खाऊन जातात, त्यापैकी एक कॅरेक्टर आहे अम्माचं. हो. जेव्हा ते तुमच्याकडे आलं की हे कराल का, तेव्हाचं काही आठवतंय? हो, म्हणजे ऍक्च्युली मला फोटो जे मागितले होते कोठारे विजन मधनं मी पाठवले. काय करताय म्हटलं, सध्या तरी काही करत नाही, पण आहे शोधात आहे, मिळालं काम तर चांगलं. उद्या येऊ शकता का? कुठे यायचं? फिल्म सिटी मध्ये. ठीक आहे. कारण मी कोठारे विजनला पहिल्यांदाच का, म्हणजे त्यांचं ते अनोळखी दिशा वगैरे होतं, त्याच्यात मी 2-2 कॅरेक्टर वगैरे असे केले होते, 3-3 दिवस 4-4 दिवस. पण तेव्हा मी नवीन होते, मला इतकी आयडिया नव्हती की हे कोठारेचे. महेश कोठारे स्वतः शूट करत होते कॅमेरा समोर ते. पण आपलं तेवढं हे नसतं, म्हणजे माहिती नसते, नवीन होते अगदी. पण त्यांनी ओळखलं होतं, कारण त्याच्यामध्ये मी असं जरा डेंजर कॅरेक्टर केलेलं होतं, तर ते त्यांच्या डोक्यात होतं असं. आणि तिथे बोलल्यावर मग ते झालं म्हणे उद्या आपण लुक टेस्ट करतो. अरे म्हटलं बाकीचं काही फायनल झाले म्हणे तुम्ही. आणि त्या मला माहिती नव्हतं वरती सतीश राजवाडे वगैरे आहेत असं. सतीश राजवाड्यांचं मी नुकतंच मुंबई पुणे मुंबई त्याच्या आधी केलेला होता. म्हणजे माझी विल पॉवर इतकी दांडगी आहे की त्यांचा असंभव बघितल्यावर मला असं वाटायचं की ह्या दिग्दर्शकाकडे आपल्याला कधीतरी काम करायला मिळायला हवं. आणि ते मला मुंबई पुणे मुंबई मार्फत सतीश राजवाड्यांकडे काम करायला मिळालं. मी ते केलं. सीन होता एकच, पण राक्षिक होता. तसं मग इथे मला त्यांनी बोलवलं, गेले, लुकटेच झाली आणि फायनल झालं. म्हणजे आपण परवा शूट करतोय, प्रोमो शूट करतोय. आणि ही पण माझ्यासाठी खूप आनंदाची आणि मोठी बातमी की सिरियलचं प्रोमो माझ्यावरती शूट होतोय. पैसे नाही मिळणार, नको पैसे, पण प्रोमो माझ्यावरती होते. सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजायच्या नसतात असा माझा फंड असतो. काही काही ठिकाणी कॅरेक्टर असतं, काही काही ठिकाणी त्या प्रोडक्शनला किंवा त्या सिच्युएशनला, त्या स्टोरीला माझी गरज आहे. मी हा विचार करून म्हटलं ठीक आहे करूया म्हटलं. पण ते प्रोमो शूट करणारे जे डिरेक्टर होते ना, ते फार गोड होते, फार छान होते. तर मग त्यांनी मला सांगितलं तुमचं असं असं ना, आपण कारवारी टाईप म्हणजे साऊथ इंडियन. म्हटलं साऊथ इंडियन पेक्षा आपण कारवारी ठेवूया. तो टोन कारवारीचा काय. तर म्हणे मग कसं हे करूया. त्याच्यामध्ये मला अगदी छान 2च वाक्य होती. तर म्हटलं मी माझ्या पद्धतीने बोलू का. आणि तुम्हाला जे बोलायचं ते बोला, फक्त मला आधी सांगा तुम्ही काय करणार आहात. व ती कशी अगदी गेटअप वगैरे मला अगदी करून घेतला. तर मी त्या एक होतं माझ्याकडे कॅरेक्टर तसं ते डोक्यात. आणि मग तसं मी बोललो, म्हटलं आई असं म्हटलं तुम्ही चालेल का, कारण त्या बायकांचं बोलणं असतं. नाही अय्यो आमचं हे बोलणं करत नसतो, करा. मग तिथे कलाकाराला थोडं सोडलेलं असतं ना, मग ती करायला मजा येते. पण मग त्याच्यानंतर मी अम्मा म्हणूनच फेमस झाले. आणि आजही मला रस्त्याने जाताना, ट्रेन मधून जाताना अम्मा म्हणून लोक हाका मारतात. आय एम प्राऊड ऑफ दॅट. किती भारी, किती मस्त. त्या सगळ्याकडे आपण येऊच, पण मला तुमची जर्नी जाणून घ्यायची. मला जाणून घ्यायचंय की ती आशा लहानपणीची कधी या क्षेत्रात आली आणि तिने कशी सुरुवात केली. खूप मोठी स्टोरी आहे, पण छोटी करून सांगणार म्हणजे मी अभिनेत्री होईल हे माझ्या डोक्यातही नव्हतं किंवा माझा तो एमही नव्हता. म्हणजे अभिनयाशी काडी मात्र संबंध नाही. माझा कल होता, मला गायिका व्हायचं होतं. मी नाशिकची आहे मूळची, त्यामुळे तिथे आमच्याकडे असं काही म्हणजे गाण्याचे क्लास असतात, डान्सचे क्लास असतात हे मला माहिती नव्हतं. पण हायस्कूलमध्ये गेल्यावर गाण्याच्या बाई आमच्या एक होत्या, त्रिवेदीबाई म्हणून होत्या. त्यांनी मला जेव्हा रिअलाइज करून दिलं की तुझा आवाज छान आहे, तू गाणं चांगलं म्हणतेस, म्हटलं बरं. मग म्हणजे दिला रिमार्क दिला, मला एवढंच वाटलं. आमच्या तिथे शाळेमध्ये असे हे होतं की चांगल्या गाणाऱ्या मुली, हुशार मुली, चुणचुणीत मुली वरती स्टेजवर बसायच्या. आणि मला वाटायचं यांना काहीतरी शिक्षा आहे की, कारण पहिल्यांदाच हायस्कूलमध्ये गेले ना, तर म्हटलं यांना काही शिक्षा वगैरे असते म्हणून काय. मग त्यांनी बाईंनी मला सांगितलं गाण्याच्या, उद्यापासून तू स्टेजवर बसायचं. मी भोकाड पसरून दिलं. म्हटलं मी काय केलंय, नवीनच येतं. म्हणे नाही नाही, चांगल्या गाणाऱ्या म्हणजे अशा त्या गाणाऱ्या मुली आहेत, मी आधी यांना शिकवते आणि मग या सगळ्यांच्या समोर म्हणतात. तिथे मला शाळेतनं पहिलं स्टेज डेअरिंग आलं. तिथे मी पहिल्यांदा
5वी पासून तर 11वी पर्यंत मी स्टेजवरच बसत होते. आणि ती आमच्या प्रफुल्लता त्रिवेदी म्हणून होत्या, नाशिकला आता वारल्यात बिचाऱ्या. पण माझ्या शाळेच्या शिक्षकांनी एक आम्हाला खूप आणि ती शाळा म्हणजे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, खूप चांगली शाळा. म्हणजे आम्ही अर्ध आयुष्य सगळं जे काय स्वयंपाक पाणी हे सगळं आम्ही शाळेत शिकवलेलं, घरच्यांनी नाही घडवलेलं, शाळेने आम्हाला खूप घडवलं. त्यामुळे आमची ही पिढी आहे ना, आम्ही कधीच नर्वस होत नाही. आम्ही लात मारे तिथे पाणी काढू, ही आमची लढण्याची तयारी, लढाऊ वृत्तीची आहे. कारण ती पिढीच तशी घडवली, कारण शिक्षक तसे होते. तर हा माझा शाळेतनं प्रवास सुरू झाला. शाळेमध्ये संगीत शिकवायला आमच्याकडे वसंत देसाई यायचे. तर वसंत देसाईंकडे पण थोडं संगीत माझं शिक्षण झालं होतं. नंतर आमच्या बाईंचे वडील, त्यांचा क्लास होता, ते मला गाणं छान शिकवायचे. परिस्थिती नव्हती फी भरण्याची, कारण आम्ही 6 बहिणी. आई माझी शिक्षिका, वडील माझे इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कामाला, म्हणजे मोठं कुटुंब होतं. आई गाण्याचा क्लास, बाई म्हटलं गाण्याचा क्लास लाव. तू काय एकटी आहे का गाण्याचं, तुला सगळे क्लास लावायचे ते? बरं, आईनं बाईनं सांगितलं, आई नाही म्हटली. त्या मला शाळा सुटल्यावर त्यांच्या वडिलांकडे घेऊन गेल्या. बाबा, ही माझ्या शाळेतली मुलगी आहे, 6वीला आहे, तिला आपल्या क्लासला घ्यायचं आहे. बरं, फी बी तिची नाहीये तेवढी ऐपत, पण तिला शिकवायचं. ते बाबा पण हो म्हटले. आणि माझा दुसऱ्या दिवसापासून गाण्याचा क्लास सुरू झाला. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं गाण्याचा क्लास असतो पेटीवरती. अगदी सारे, मी हार्मोनियम फार उत्तम वाजवते मी, त्यामुळे त्यांनी मला छान हे केलं. मग मला नंतर मी लहानपणी जी एकलव्याची जी गोष्ट वाचली होती की तो अंगठा काढून देतो फी दक्षिणा द्यायला नसते म्हणून, म्हटलं आपण फुकट शिकतो. कारण माझी आई पण शिक्षिका आहे, ती नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका. तर म्हटलं तिथे खूप गरीब विद्यार्थी असतात, कारण तेव्हा काय म्हणजे असं खूप पैसा विसाचा फार नव्हता. मग मी म्हटलं सर, मी म्हणजे रोज फुकट शिकायचं ते बरं, आणि क्लासही रोज ना, फार मजा यायची मला. आता म्हटलं मी काहीतरी काम करत जाऊ का इथलं. मी एवढी शिकत होते, तू काय काम करणार. म्हटलं मी सगळ्यांच्या पेटे काढून ठेवत जाईल आणि सगळ्यांची सतरंजी घालत जाईल. तो मोठी सतरंजी आपली इकडून काढ तिकडून, असं करून मी सतरंजी घालायची, सगळ्यांच्या पेट्या काढून ठेवायची. आणि तेवढे 2 म्हणजे 10 मिनिटं मला जास्त मिळायची. मग तो माझा रियाज पण व्हायचा तेव्हा. असं करून मी तिथे मध्यमापूर्णपर्यंत परीक्षा दिल्या. मग नंतर मी हॉकीचे स्टेट प्लेअर होते, त्यामुळे माझं खेळण्यात जास्ती लक्ष होतं, शाळेपासून कॉलेजपर्यंत सगळं. मग खेळायला जायचं, मग माझ्या गाण्याच्या क्लासच्या परीक्षा पडायच्या. ते सर मला रागवायचे, तू एक काहीतरी कर. कारण खेळायला गेले की बकाप वगैरे असो, आरडाओरडा खूप असायचा आणि मग आवाज बसलेला असायचा. अगं तू चांगल्या आवाजाची का वाट लावतीयस. मग म्हटलं खेळ तर खेळायचंच आहे. मग म्हटलं आता ओरडणार नाही, म्हटलं म्हणजे मी नाही चेअरअप वगैरे असं काही करणार नाही म्हटलं. तसं 10वी 20वी पर्यंत मी मस्त बाईंकडे सरांकडे जमेल तसं शिकत होते. मग कॉलेजमध्ये गेले, मी KTHM कॉलेजला होते, आमची सगळी टीम तिथे गेली म्हणून मी त्या कॉलेजला गेले. हॉकीची आमची पूर्ण टीम असायची. असं माझं महाविद्यालयीन सुरू झालं. आणि मग सगळं तू गाते, मग तू का नाही हे करत म्हणे. मग आमचे जे हॉकीचे कोच होते ते म्हणाले, अरे तारे तुम्हारे तो, माझं माहेरचं आडनाव तारे, तर ते म्हणे तारे तुम्हारे तो कॉलेज में जो ऑर्केस्ट्रा रहता है तो मेरे वो साले का ही रहता है, तो कॉलेज में गाना नहीं गाती. म्हटलं नाही, कारण कॉलेजमध्ये मुलं बिलं असतात, त्यांच्यासमोर कोणचं गाणार काय, ती भीती होती. म्हणजे आमचं मुलांशी बोललं तरी काहीतरी फार मोठं पाप केलंय, हा त्यावेळेसचा सगळा समज होता. तर म्हटलं नहीं मैं कभी गाती नहीं. म्हटलं शायद किसी को पता नहीं, ये इतनी धमाल करती हो, इतनी कॉमेडी करती है, तो ये करती है, नाचती है, गाती है, तो कॉलेज में क्यों नहीं गाती. मतलब कभी मौका नहीं, मालूम नहीं कभी उनका ये चलता है, कभी किसको सिलेक्ट करते हैं, हमको कुछ पता नहीं है. मग त्यांनी त्यांच्या मेहण्याला सांगितलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं तुमची तुम्हारे कॉलेज में एक लड़की है, ऐसा ऐसा नाम है उसका. आणि तेव्हा माझी बाहेर कबड्डीची मॅच चालू होती इंटर कॉलेजेट मध्ये. तर मग ते सर म्हणे वो ऑर्केस्ट्रा वाला जो म्युझिक वाला आलाय वो बोलवतोय तुला.
म्हटलं मी तर काही ओळखत नाही कोणाला. मी आपले खेळाचे आम्ही जिंकलो होतो. पोरीनं म्हटलं थांबा तिकडे काय चाललं मी जाऊन ये, कारण कबड्डीची कॅप्टन मी होते ना. म्हटलं मी जाऊन येते तिकडे, काय स्कर्ट मीट असंच बांधत तिथे आतमध्ये गेले. म्हटलं काय झालं सर? काय तुम्ही गाण्यामध्ये नाव दिलं नाही म्हणे, तुम्ही गाणं गाता असं कळलंय. गाते मी, पण असं खूप मोठ्या याच्यामध्ये वगैरे मी असं नाही गायलेली आहे. म्हटलं शाळेतलं समरगीत वगैरे ही मला माहिती होती. हिंदी म्युझिक मी ऐकायचे, म्हणजे रेडिओवरती गाणं ऐकणं. बरं तेव्हा काय टेप रेकॉर्डर वगैरे नव्हते. रेडिओवरती जेव्हा गाणं लागेल ना, जिथे मिळेल तिथे ज्या 2 वेळी ऐकल्या त्या लिहायच्या, असे करून मी गाणे पाठ करायचे. तर मला एकदा गाणं म्हणून दाखव म्हणे. म्हटलं माझं एक खूप आवडतं गाणं आहे लता मंगेशकरचं, मी तेच म्हणून दाखवेन म्हटलं. आणि मी त्यांना ते म्हणून दाखवलं. तुला कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला काय झालं म्हणे. म्हटलं की सांगितलं तर. मग त्यांनी माझं घेतलं ऑडिशन. म्हणजे आता त्याला मला ऑडिशन हा शब्द कळतो, तेव्हा माहिती नव्हतं. त्याने गाव आप गाव म्हटलं सर म्हणजे नये गाणे वगैरे नाही आहेत. आणि तेव्हा उषा उत्तुपांचं गाणे खूप फेमस झालं होतं, हरिओम हरी वगैरे ते. आणि ते रंबा हो हो ते मला फार आवडायचे. आणि मला असं तिला कधी बघितलं की असं वाटायचं, ऐकलं की हे अशी गाणी आपल्याला यायला हवीत किंवा ही गाणी शिकावी. पण शिकणार कशी, त्यातलं मेघ तर माहिती असायला पाहिजे. मग त्यांना मी आपलं ते लता मंगेशकरचं छान दर्दे गीत ऐकून दाखवलं. म्हणे आता गॅदरिंगला कुठलं म्हणणार. म्हटलं माझी फार इच्छा आहे म्हटलं की ते मला गाणं म्हणायचंय, कारण लास्ट इयर आहे, कॉलेज हादरवून सोडायचं. म्हटलं कॉलेज पस्तावलं पाहिजे की हिला आपण 3 वर्ष का नाही गायला दिलं म्हणून. हा माझा त्यांनी मला ते गाणं बिणं छान लिहून दिलं. मग खूप दोन त्या टेप बीप काही नसत. मग त्यांना मी विचारायचे इसमें अंग्रेजी वर्ड आहे वो कैसं गाणे का, मग ते शिकवलं. मग मी कॉलेजमध्ये ते गाणं मी म्हटलं. मला त्याचा छानपैकी पहिला क्रमांक वगैरे दिला. आणि त्या कार्यक्रमाला बक्षीस समारंभाला श्रीराम लागू आले होते. आणि श्रीराम लागूंनी मला बक्षीस देताना फक्त एवढंच, कारण मी बक्षीस घ्यायला गेले आणि कॉलेजमधले पोरं हरिओम हरि वगैरे ओरडा. त्यांनी हे गाणं म्हटलं होतं का. म्हटलं हो. उषा उत्तुप व्हायचंय. तो क्षण अजूनही असं, म्हणजे ते श्रीराम लागू इतकं मोठा नट, म्हणजे तेव्हा त्यांचा पिंजरा खूप गाजलेला. हिंदी फार बघणं नाही व्हायचं सिनेमे कधी त्याच्यात, पण पिंजरा असा बघितलेला होता. म्हणजे तो वडिलांनीच दाखवला होता की बघा एका शिक्षकाची काय ती कथा आहे वगैरे असं म्हणून. आणि मग तिथून असं वाटलं की होऊ शकतो आपण गायिका वगैरे. आला पण होता चान्स, पण वडिलांनी नाही पाठवलं तेव्हा पुढे. मग ते गाणं माझं तिथं जरा थांबलं. आफ्टर दॅट लग्न झालं. नवऱ्याला व्हायचंच नव्हतं आपली बायको काय काय उद्योग करते. मग एक दिवस कोणीतरी म्हटला अगदी चांगलं गाणं म्हणते म्हणे. हा, मी दोन्ही धुताना मी गाणे म्हणत होते, बाथरूम सिंगर. काय गाणं तू म्हणत होती आता. म्हटलं हो का. खाली लोक थांबलेले आहेत म्हणे. म्हटलं का. आमचं असं बोळीत घर ऐकत होते म्हणे. म्हणून मी म्हटली मी आपलं इकडे तिकडे बघतोय कोण गातंय वगैरे काय. बेल वाजली, तू दरवाजा उघडला आणि गाण्यात थांबला. तू गात होते. म्हटलं दोन धुवत होते. कारण मग काय करणार म्हटलं. शांत तेव्हा काय टीव्ही बीव्ही घरामध्ये नव्हतेच. मग आपण आपली एंटरटेनमेंट करायचं. घरालाही करमणूक, घरातल्या देवाऱ्यालाही करमणूक, मलाही करमणूक. तू एखादी बोलली नाहीस मला की तू गाणं बिणं गाते ते. म्हटलं त्यात काय बोलायचं. तुला शिकायचंय का पुढे, शिक म्हणे. म्हटलं मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बरंच काही करायचंय. हे बघ मी काही फार शिकलो नाहीये, त्यामुळे तुला जे काही शिकायचं असेल तू बिंदास शिक. आणि मग माझ्या नवऱ्याने मला मोटिवेट केलं, त्यांनी प्रोत्साहन दिलं. तिथून पुढे मी गाण्याच्या परीक्षा देत गेले, गाणं शिकत गेले. मग मी कामगार कल्याण केंद्रामध्ये जाऊन शिकवायला लागले. मग तिथे त्या बाईंनी मला सांगितलं तुम्ही नाटक बसवा. म्हटलं नाही हो, मी नाटक कधी केलं नाहीये आणि बसवण्याचा काही दुरान्वयी संबंध नाहीये. बरं तिथे महिला एकांकिका असायच्या, पुरुष पात्र विरहित महिला एकांकिका, आणि अगदी स्लम मधल्या बायका वगैरे त्यांना घडवायचं.
म्हटलं मातीचे गोळे घडवायला मजा येते की ज्यांना काहीच नॉलेज, मला त्यातलं काहीच नॉलेज नाही, मी पण एक गोळा आहे, एक गोळ्या दुसऱ्या गोळ्यांना घडवत जाणार आहे, मी असं करते मग तसं करूया तसं करूया. मग त्यांनी मला 2-4 दिल्या कथा वाचायला. मग त्याच्यातली म्हटलं ही एक छान आहे. म्हटलं 32व्या वर्षी मी 65 वर्षाच्या आईचं काम केलं होतं त्या एकांकिकेमध्ये. जाणीव नावाची एकांकिका केली होती, मीच बसवली होती आणि मीच त्या सगळ्या बायकांनी विनागा असं करा म्हणजे त्या नाही हो कसं बघ भीती वाटते एवढे लोक असतात. म्हटलं आपण एकच, माझ्या गुरूंनी मला एकच सांगितलं होतं, समोरचे सगळे गाढव आहेत असं समजून आपण खूप शहाणे आहेत असं काम करायचं, काही घाबरं बिबरायचं नसतं. म्हटलं आपणही तसंच समजायचं. मी काही माझ्या गुरूंच्या कृत्य खूप लक्षात म्हणजे डोक्यात ठेवलेले आहेत, मी आज त्यानुसार वागते. कलाकार किती मोठा झाला पाय जमिनीवर ठेवून राहायचं हे असं कधीतरी सांगितलेलं, त्यामुळे ते आपल्या सगळ्या डोक्यात गोष्टी होत्या, ते करून घेतलं. त्यावेळेस परीक्षक म्हणून शकुंतला मोरे होत्या, त्या दूरदर्शनवरती काम करायच्या. आमचं एकांकिका वगैरे झाली, आम्हाला गंधन होतं लाईट काय असतात काय नाही वगैरे. जनरल मध्ये आम्ही सगळं केलं, गेटअप बिटअप सगळा मेकअप, म्हणजे केस पांढरे करायचे तर काय करायचं ते आम्हाला माहिती नव्हतं काय त्याचं. टॉल्कम पावडर बशीत घेतली अशी पेपरवर, तिला थोडी भिजवली आणि ती सगळी डोक्यामध्ये लावली, मग त्याचे ग्रे काळे असे फेस झाले. ते खरोखर म्हाताऱ्यासारखं ते वाटायला लागलं. चेहऱ्यावरती सुरकुत्या काढायच्या, मी काय करायचे मग पेन्सिल होती इकडे तिकडे अशी अशी ओढून टाकली ती. ही आपली क्रिएटिव्हिटी. पण नंतर बघितलं तर आपण केलं तर बरोबर होतं. कुठेतरी म्हटलं ठीक आहे आपल्याला बुद्धी आहे. मग त्यांनी आले, आता आई झाल्या होत्या त्या कोण आहेत म्हणे. हो ताई तुम्हाला बोलवतायत, हो ताई तुम्हाला म्हटलं कोण. त्या परीक्षक होत्या ना समोर बसलेल्या, त्या आलेल्या आहेत म्हणे. तुम्हाला त्या म्हणता आई कोण आहे, आई कोण, तुम्हीच ताई होत्या. ते 9वारी सोडून बिडून मी अगदी 6वारीत साडी. म्हटलं नमस्कार बाई काय झालं. अगं आता या जाणीवमध्ये आई होती म्हातारीशी, ती कोण होती. म्हटलं मी काही चुकलं का, मी खूप घाबरले होते त्यांना बघून. बर हे सगळं संपलं की मला भेटायचं. म्हणजे आता म्हटलं मी आपला विचार केला होता की झालं आपलं झालंय, कल्टी मारायची, बक्षीस मिळेल नाही मिळेल काही माहिती नव्हतं. पण त्या सगळ्या 11 गटांच्या एकांकिका झाल्या आणि संध्याकाळी जवळजवळ मला वाटतं 7:30-8 वाजले होते. आम्ही थांबलो, लगेच तिकडे बक्षीस वितरण समारंभ लगेच होता. आणि तेव्हा कामगार कल्याणचे बक्षीस म्हणजे रोख रक्कम द्यायचे. पहिल्या यायला 150 रुपये, दुसऱ्या यायला 100 रुपये, तिसऱ्या यायला 50 रुपये. आणि आम्ही त्याच्यात खूप खुश आणि तो आनंद अवर्णनीय होता. एकांकिका पहिली जाणीव, अरे वा हे धवण आलं. म्हटलं आपण विचारही नाही केला हा की आपण येऊ शकतो असं. मग नंतर दिग्दर्शन 2य क्रमांक. त्या एकांकिकेला मी जवळजवळ 5-6 बक्षिसं मिळवलेली. संगीत काय केलं होतं मी, मला काही फार आयडिया नव्हती. म्हणजे मला कोणीतरी नंतर म्हटलं संगीत द्यावं लागतं नाटकाला. मग काय मी आपलं एका पोरगेला म्हटलं होतं इथे फक्त आवाज पेटी वाजवत ठेवायची, हा राग असा स्वरच वाजवायचे, एवढंच सांगितलेलं होतं. की दुःखी असेल तर काय करायचं ती एक थोडीशी आयडिया होती आणि त्यानुसार ते करत गेले मी. आणि मग नंतर मग त्या बाईंना झालं की बस आमच्या कळवा कामगार कल्याण केंद्राला बक्षीस पहिले म्हणजे इतकं मिळालं. मग त्या सगळ्या शिक्षकांचं मसूरकर म्हणून त्या बाई होत्या, त्यांनी मला खूप अहो तुम्ही करू शकता, करा तुम्ही. मग मी त्यांनी सांगितलं तर आपले लोकनृत्य आहेत म्हणे, तर तुम्ही लोकनृत्य बसवा. आणि मला डान्सची खूप आवड आहे, मी डान्स करत होते. मी खूप ठाण्यामध्ये आल्यापासून मी नगरपालिकाच्या शाळांचे मी कोरिओग्राफ करत होते. तर तो मला एक एक्सपिरियन्स होता. म्हटलं मला आवडेल. आणि इथे तर म्हणजे अगदी बायकांना नाचवायचं असतं. पोरी थोड्याशा असतात पण ज्या झोपडपट्टीतल्या बायका वगैरे असतात ना, त्यांनी असं वेगळं काहीतरी करायला मिळतं. आणि त्या फार घर सांभाळून नोकऱ्या करून तिथे शिवणकाम शिकता ते करायच्या. त्या बाई मग असं हे असं करत. मग मी तिथे जोगवा म्हणजे तुमचं ते जेजुरीच्या खंडेऱ्यात त्याचं हे बसवलं होतं. आणि त्या सगळ्या केंद्रांमधनं आमचा डान्स पहिला आला होता. मग फायनलला गेल्यावर म्हटलं आणि याच्यासाठी माझे मिस्टर मला खूप
मोटिवेट करायचे. काय लागेल तर सांग, ड्रेस भाडे नेण्याचे देऊ आपण, पैसे नसेल त्या बायकांकडे तर आपण देऊ. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी खर्च करायचो. आम्ही काही खूप श्रीमंत होतो असं नव्हतं, पण तो उत्साह, ते करण्याची काहीतरी तम्मक, की करायचं तर चांगलं करायचं. आणि मग त्यांना ते आवडायचं. मग आम्ही सगळ्यांना अगदी तो म्हटलं ते हे जे मांडतात गोंधळाला, तर ती पूजा कशी मांडतात, त्याला कसं त्या गोंधळांना भेटून ते सगळं बघून करून मग ते सगळं उस बीस आणून टिपिकल सगळं तसं देवट्या बुधल्या वगैरे घेऊन. आणि त्या लालबागला मैदानामध्ये तो आमचा सगळा शो होता. म्हणजे फायनल हे होतं. सुबल सरकार तिथे परीक्षक होते. नाच खूप छान झाला. पोरींनी पण फारच छान नाचले. मी गाणं म्हणायला होते. ते वरती आले तेव्हा मला म्हणजे त्यांचं मी फक्त चित्रपटामध्ये नावं वाचली होती, पण हीच ती इतकी मोठी व्यक्ती आहे हे नव्हतं माहिती. मग ते नाही, मी सुबल म्हणजे सरकार म्हटलं बंगाली, पण फार सुंदर मराठी बोलायचे ते. मी सुबल सरकार, हे नाच कोणी बसवला हा? म्हटलं सर काही चुकी झाली आहे का? डोक्यावर हात बिठून, फार छान केलाय, एकदम सगळा छान अभ्यास करून केलाय म्हणे. मग तिथे आम्हाला दुसरं बक्षीस मिळालं होतं, पण मी त्याच्यात खूप खुश होते की इतक्या मोठ्या मैदानावर इतक्या मोठ्या लोकांसमोर आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातले सगळे तिथे येतात आणि करतायत. हे माझ्यासाठी फार महत्वाचं. म्हणजे मला बक्षीस मिळावं मी अशी अपेक्षा कुठेच ठेवत नाही. फक्त परफॉर्म चांगलं करायचं, चांगलं द्यायचं, लोकांपर्यंत चांगलं पोहोचलं पाहिजे असं. आणि मग तिथून मग प्रवास माझा होत गेला. मग एकाने मला विचारलं नाटकाकरता, म्हणजे मला का आहे गंधाने, मी कधी एकांकिका केलेलं नव्हते, या बायकांच्या केल्या तेवढ्याच. म्हटलं काय? अहो ना असं असं नाटक आहे कमर्शियल. मी म्हटलं कमर्शियल काय असतं? थिएटरला लागतात ना गडकरीला वगैरे तिकीट काढून लोक. बापरे, कसं करायचं? मी नाही कधी केलेलं नाही बाबा. त्याने फोन केला, काकू तुम्ही काय करता? मी म्हटलं मी झोपले. नाही तुम्ही ताबडतोब 4 वाजेपर्यंत पोहोचा. कुठे? परळला. मी दादर, म्हणजे मला दादर जेमतेम माहितीये, मी कशी येऊ? परळला उतरा, तुम्हाला सगळं कोणी सांगेल दामोदरला कुठे यायचं ते. काय ऑडिशन द्यायचंय? ते काय असतं म्हणे, करून दाखवायचं असं असं. काय नाटक आहे? नीलम शिर्के आणि प्रदीप पटवर्धन त्याच्यामध्ये लीड होते. मी म्हटलं बापरे. आणि तेव्हा नुकतेच मोटोरोलाचे फोन आले होते. बऱ्याच मोठ्या नट्या तिथे ऑडिशनला आलेल्या होत्या त्या शाळेच्या ह्याच्यात. आणि मी घाबरले. म्हटलं बाबा मी पळते, आपला काही इथे निकाल लागणार नाहीये. म्हटलं थांबावं म्हणे. म्हटलं काय ते वाचायला तरी दे ना, मला कळेल ना. ते वाचलं वगैरे. अच्छा, काकू गळे काढून रडतीये. म्हणजे नुसतंच रडायचंय का? म्हटलं नाही, ह्याच्यामध्ये अरे अन्न ब्राह्मणांचं आहे आणि ब्राह्मण लोक कोणी मेल्यावर असे गळे काढून रडत नसतात. म्हटलं ते नुसते फुसफुस करून रडतात. म्हटलं आवाज पण काढत नाही. म्हटलं तर मग गळे काढून कसं का रडणार? आपण अन्न बदलून टाकू म्हणे. लेखक आहेत त्यांना भेटू म्हणे, ते रडून दाखवा. म्हटलं प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मयताच्या वेळेस रडतात. कोणी असं त्या माणसाबद्दल गुणगान करून बोलतो. खूप जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि समाजाची प्रत्येकाची पद्धत असते. त्यांना तिने एक 5-6 प्रकार करून दाखवले. मग त्यांनी ह्या काकूंनाच घ्या म्हणे. आणि तेव्हा प्रदीप आणि नीलम कुठे बाहेर दौऱ्यावरती गेले होते. त्यांचं चल काहीतरी काय नाटक चालू होतं. मग ते आल्यानंतर अरे काकू मिळाल्या काही नाही मिळाल्या? हो हो मिळाल्या म्हणे. मग आमच्या रिहर्सलला सुरुवात झाली. मग ते प्रदीप पटवर्धन फार अभ्यासू माणूस. मी म्हटलं हे नेहमी वहीमध्ये काहीतरी लिहितात. मी आपलं एकदा त्यांना ते विचारे, मला तेव्हापासून काकूच म्हणायचे. म्हटलं सर तुम्ही काय लिहित असतात? म्हटलं म्हणजे नाटक झालं की काय, म्हणजे कुठे लाफ्टर आले, कुठे टाळ्या वाजल्या, काय? म्हणजे प्रयोग कशाला म्हणायचं, आपण रोज करतो. मग वेगवेगळं काहीतरी, मग चालू घडामोडींवरती काही एखादा टाकलं त्या सीनला अनुसरून. तर म्हटलं अरे बापरे, म्हणजे फार कठीण आहे म्हटलं हे.
आणि ते असं करता करता मला एकदम सुचलं एका प्रयोगाला आणि मी ते टाकून दिले. ते 2 मिनिटं असे स्टेजवरच असेल. मग नंतर खूप मोठा लाफ्टर आला होता, त्याला टाळ्या बिळ्या आल्या. त्यांनी बाहेर आल्यावर माझी पाठ थोपटली. डिरेक्टरांचा खूप ओरडला न सांगता असं. पण त्यांनी मला एकच सांगितलं की जर काही असं तुम्हाला वाटलं आपण इथे काहीतरी असं ऍडिशन घ्यावं तर ते थोडीशी आधी कल्पना द्यायची. म्हणजे मग ती जागा, तो वेळ जो आहे, प्रेक्षक लोक टाळ्या वाजवतात की लाफ्टर देत आहेत आपल्याला, ते आपल्याला रिकलेक्ट करून पुढच्या यायला जात आहेत. म्हटलं सॉरी, मला याची काही म्हणजे आयडिया नव्हती. मला वाटलं तुम्ही आपल्या ओघाने टाकतात म्हणून मी आपलं तसं, आणि ते निघून गेलं. माझ्या फक्त डोक्यात होतं, मी बोलणारी होते, पण मला ती भीती होती कारण माझं इथे काहीच असं, मला खूप बॅकग्राऊंड आहे असं नव्हतं. पण फक्त मला आनंद होता की मी प्रदीप पटवर्धन, नीलम शिर्के बरोबर काम करते. बाकी बरेच कलाकार होते त्याच्यामध्ये आणि तिकीट काढून लोक आपल्याला बघायला येणार. तो आनंद म्हणजे सर बापरे, आज म्हणजे क्युरियोसिटी असायची किती बुकिंग झालं, काय लोक विचारायचे किती बुकिंग आहे काय. म्हटलं म्हणजे तुम्ही काय विचारता, तिकीट किती खपले ते विचारायचं. हो, मग ते थोडी नाटकाबद्दल आयडिया यायला लागली. मग तिथे कळलं हे काहीतरी मोठं शास्त्र आहे. म्हटलं याचं काहीतरी व्यवस्थित आपण ट्रेनिंग घेऊया. मग मी माझ्या नाटकाचे, मला जी काही नाईट मिळत होती त्याने मी निघून जायची तशीच. आता पैसे नको. म्हटलं कसले? अगं तुझं पाकिट नाही का तुला घेऊन जायचं? म्हटलं याचे मला पैसे देणार आहात? आणि ते माझं पहिलं पाकिट 150 रुपयाचं होतं. आणि असे मला त्यांनी दिले, मी सांभाळून ठेवले. आज ते 150 रुपये मी तसंच ठेवले ना, कारण पहिलं नाटक आणि पहिलं पाकिट आज आहे. हो, मी ते कधीच खर्चले नाही आणि खर्चणार पण नाही. मग नंतर साठवून ठेवले. आणि मग एक दिवस असेच चांगले ते हे होते, कामगारला ते बरेच कामं करायचे, तर ते महेश सावंत म्हणून होते. त्यांना मी म्हटलं मी पेपरमध्ये नेहमी वाचते अभिनय प्रशिक्षण, तर हे काय असतं, शिकवतात का काही याच्यामध्ये? मग त्यांनी मला सांगितलं असतं म्हणे ते उपयोगाचं, पण तुम्हाला जर करायचं झालं तर आविष्कारचं जयदेव हट्टंगडींचं करा किंवा मनकेंद्रेंचं करा. आणि मग नेमकी आविष्कारची ऍड आली, मी तिथे गेले चौकशीला. फी बरीच होती, म्हणजे त्या काळी फी माझ्या दृष्टीने ती खूप होती, पण आताच्या वेळेतली तर काही फार नाही, कारण आताच्या फी ऐकले तर असं आपल्याला घेरी यायला होते, अरे बापरे एवढी फी आहे. मग तिथे गेले, मग म्हटलं मिस्टरने म्हटलं मला ते माहिती नव्हतं. मग गेले तिथे, फॉर्म बिल भरून दिला. 80 फॉर्म आले होते. 80 मधनं त्यांना फक्त 30 सिलेक्ट करायचे असतात आणि त्याच्यात आपली सगळी माहिती लिहायची. आणि जयदेव अट्टंगडींना म्हणजे रोहिणी अट्टंगडींचे हे मिस्टर आहे, हे खूप मोठे आहेत हे माहिती होतं. पण पहिल्यांदा असं त्यांना समोरून बघणं बिघणं भीती पण होती. तेवढा दरारा पण त्या माणसाचा होता, फार लाघवी आणि तेवढा स्ट्रिक्ट माणूस तो. आणि माझा फॉर्म वाचला, मी त्याच्यात लिहिलं होतं एक व्यावसायिक नाटक केलंय. समीक्षकांनी माझ्याबद्दल असं लिहिलंय की रंगभूमीला नवीन कलावती मिळालेली आहे, सध्या वावर नवीन वाटतो, पण सरावाने एक छान कलाकार लाभेल असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर म्हटलं कदाचित माझ्याकडनं अपेक्षा असेल तर म्हणजे माझ्यात खूप उणीवा आहेत, म्हणून म्हटलं मला शिकायचंय काहीतरी. व्यावसायिक नाटक केलं, मग तुम्ही काय शिकाय केलंय ना व्यावसायिक? नाही म्हटलं खूप आहे, म्हटलं म्हणजे मला काहीच येत नाहीये, ते मिळालं म्हणून मी ते केलं. आता मला शिकायचं, म्हणजे मी आता पहिली ते परत. आणि त्यांचं ऑडिशन फार स्ट्रिक्टच असायचं. तसं स्टेजवर एक गोल काढून द्यायचे, त्याच्यात उभं राहायचं मध्यवर्ती. माणसांमध्ये काय काय खोळ असतात, काय काय सवयी असतात, हे तेव्हा मला तिथे कळलं की आपण अनवधनाने कळतो. आणि त्यांनी सांगितलं होतं याच वर्तुळात उभं राहायचं आणि मी सांगेल ते करून दाखवायचं. मग त्यांनी आम्हाला पहिलं सगळ्यांनी एकच सांगितलं, लोकगीत म्हणा. कॉन्व्हेंटच्या मुलांना काय एवढं फार माहिती नाही. मग म्हटलं मी फडावरची लावणी म्हणेन.
कारण आधी बाकीच्यांचं बघितलं होतं, शेवटच्या माणसाला ऐकू जाईल एवढ्या जोरात बोलायचं, आवाज अजून मोठ्याने असं ते प्रत्येकाला होते ना. मला एवढं माहिती होतं आपल्या आवाजाला सायलेन्सर नाहीच. पहिल्यापासून पलीकडच्या त्या काकांना सुद्धा कळून जायचं. लावणी बिवणी म्हटली, माझं त्यांनी सिलेक्शन झालं, पैसे भरून टाका म्हटलं आजच्या आज भरायचे हो, नसतील तर मी म्हणे मग जागा जाईल म्हणे, मग मी दुसऱ्या कोणाला तरी देणार. माझ्याकडे फक्त 1800 रुपयेच होते. मग मी त्या काकांना म्हटलं माझ्याकडे आत्ता 1800 रुपये आहेत, 2000 फी होती. म्हटलं मी 200 रुपये उद्या येताना देईन. म्हटलं नाही ना मॅडम, असं नाही चालत म्हणे. मग मी बाहेर गेले, मिस्टर बाहेर उभे होते, त्यांना सांगितलं म्हटलं मला 200 रुपये कमी पडत आहेत, 2000 फी आहे म्हटलं, मग घेऊन जा ना भर म्हणे. मग त्यांनी मला 200 रुपये दिले, मी 2000 फी भरली आणि मी जयदेव हट्टंगडींकडे 3 महिन्याचं छान वर्कशॉप केलं. मला ड्रेस बीज मी कधीच मी कायम साड्या नेसत होते 10वी पासून, पण पंजाबी ड्रेस घालायला मला जयदेव हट्टंगडींनी शिकवलं. ड्रेसच घालायचा. त्या माणसाने मला खूप सहकार्य म्हणण्यापेक्षा खूप कौतुक केलं त्यांनी, आणि असं करा बंद छान करतायत मला. त्याच्यानंतर मी जे दुसरं व्यावसायिक नाटक केलं ते वर्कशॉप झाल्यानंतर केलं, आणि त्या नाटकाने मला आणखीन एक नाव वेगळं दिलं. त्याच्यामध्ये मी उत्तर भारतीय स्त्रीची भूमिका केली होती, राधा बाबी म्हणून, टिपिकल भैया. आणि नंतर मग जो काय पेपरला एवढा मोठा फोटो बिटो मटाल, तेव्हा मुंबई टाइम्स ही फक्त मुंबईतच यायची, ठाणे कालव्यात ती पुरवणी यायची नाही. आणि मग त्यांनी सांगितलं सकाळी 8 वाजता हट्टंगडींचा फोन. म्हटलं हॅलो, हा मी जयदेव हट्टंगडी बोलतोय आशाताई. म्हटलं सर बोला ना, काय झालं? तुमचं कौतुक करायचंय. म्हटलं सर कशाबद्दल? मी तर काहीच, तुमचा आज पेपरला केवढा मोठा फोटो आलाय. आणि त्या माणसाने मला पूर्णतः पेपर जो काही माझ्याबद्दल लिहून आलं होतं, समीक्षण जयंत पवारांनी लिहिलं होतं, जे समीक्षण आलं होतं ते त्यांनी मला सगळं लँडलाईनच्या फोनवरती त्यांनी मला वाचून दाखवलं. म्हणजे एकीकडे तेव्हा तर व्हिडिओ कॉल करायला हे नव्हते, पण मला इतकं रडायला येत होतं की आज एवढ्या मोठ्या माणसाने मला फोन करून. आणि माझे मिस्टर तेव्हा आजारी होते, म्हणजे त्यांना डोळे बिळे नव्हते, दिसत नव्हतं त्यांना. तर छोटी मुलगी मला ती दादा आई फोनवर बोलता बोलता रडते. मी तिला म्हटलं थांब, काही बोलू नको. मग सरांचं सगळं ऐकून घेतलं. म्हटलं सर आज माझं शिवाजीला प्रयोग आहे, जर तुम्ही आलात तर फार मला आनंद वाटेल. म्हटलं आशाताई, मला माझ्या शिष्यांचं, मला माझ्याकडून शिकून गेलेल्यांचं कौतुक करायला खूप आवडतं. मी तसा अनलकी माणूस आहे म्हणे. म्हटलं सर तुम्ही माझ्यासाठी खूप लकी आहात. म्हटलं हे तुम्हाला वर्कशॉपचा काय उपयोग झाला? म्हटलं हे जे एवढं सगळं कौतुक जे लिहून आलंय ना माझ्याबद्दल, क्रेडिट गोज टू यू. म्हटलं जे जे तुम्ही शिकवलं होतं ते मी सगळं आत्मसात करायचं. कारण शिवडीला प्रॅक्टिस असायची, तिथे आजूबाजूला खूप भैयाने शाळेत पोरांना बिरांना घेऊन जायचे, त्या मी खूप ऑब्झर्व केल्या होत्या. म्हटलं हे जे तुम्ही आम्हाला एक शास्त्रात सांगितलं की तुमची निरीक्षण शक्ती पाहिजे, तर म्हटलं मला या ट्रेनमधनं जाताना रस्त्याने बाजारांमध्ये मला खूप त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हटलं मग माझा एक फळवाला भैया आहे, त्याच्याकडे एकदा जाऊन म्हटलं भैया जी आपकी घर आना है. अरे का है भाभी, क्यों, का हुआ? म्हटलं बस भाभी को देखना है. मग ती कशी घरात तिचं चाल चलन हे सगळं मी ऑब्झर्व करून, त्यांची ती बिहारी स्टाईल, थोडीशी अशी ब्रिज भाषा टाईप, ते सगळं थोडंसं इसको क्या बोलते उसको क्या बोलते हे सगळं शिकत त्याच्यामधली मी जी भैयाणी उमटवली होती, सगळ्यांनी खूप त्याचं कौतुक केलं होतं. म्हणजे जेव्हा नाटकाला महेश कोठारे आले होते आदिनाथ, तेव्हा अगदी 7वी 8वीला पोरगा असेल तो. महेश कोठारे म्हटले होते भैया लोक मुंबईत आले तर त्यांच्या बायका नाटकातही यायला लागल्या. मग काय राहिलं म्हणे. माझे प्रोड्युसर म्हणे कोण? ती भैयाणी युपीवालीच आहे ना, ती बिहारीच आहे ना? नाही ती महाराष्ट्रीयन बाई आहे. हो ही नाही सकता म्हणे. बोलव म्हणे त्यांना. भाभी आप कहाँ से? ओ म्हटलं सर मी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे, मराठी आहे. मी त्यांना मग इथे आठवण करून दिली होती सुखाला.
हो 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 आठवलं. आदिनाथला सांगितलं होतं, म्हटलं तू खूप छोटं होतं तेव्हा माझ्या नाटकाला आलेलं. म्हणजे या खूप एक छान मेमरी आता आता खूप कॅप्चर करायला मिळतं. हो हो हो. तेव्हा काही नव्हतं, पण डोक्यातल्या ज्या आठवणी आहेत ना, पण हे सगळं ताई करत असताना पहिल्यांदा टीव्हीवर कधी झळकलात की पहिली मालिका किंवा चित्रपट? सांज सावल्या केली होती. ओके. एका कोऑर्डिनेटरनी बोलवलं होतं, म्हणजे त्यांनी मला असंच नाटक बघून विचारलं, तुम्ही सिरियल वाला कराल का वगैरे. म्हणजे तेव्हाही मला हे कोऑर्डिनेटर असतात, त्याचे काय पैसे मिळतात, मी अनभिज्ञ होते, एकदम झिरो. पण चला आहे तर कारण मला गरज त्यावेळेस काय होती, माझे मिस्टर आजारी होते, मला पैसा फार महत्वाचा होता. म्हणजे मला त्यांचे जे उपचार करण्यासाठी घरात कमावणारं कोणीच नाहीये. आणि मी जे काय आधी कधी नोकरी विक्री केले होते ते मी सोडून दिले होते ना, तर इकडे हा अभिनयाचा किडा चावलेला असला ना की ते सगळं भिंत, ते परत मागे जाता येत नाही. बरोबर. नाही तर मग डायरेक्ट वर जातात कलाकार लोक, पण ते पेशन्स पाहिजे असतात. पण म्हटलं नाही, करीन म्हटलं. 500 रुपये पर डे, 150 रुपये त्यांचं कमिशन, 350 रुपये हातात. 350 रुपये दिवसाचे मिळतात, घरा बसून कोणी दिले असते. घरी यायचं, सगळं कामधाम करायचं, रात्री झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी असेल काम तर जायचं, नसेल तर नाटकाचा प्रयोग असेल तर प्रयोग करायचा, नाही तर मग घरात आपलं आहे धुणं भांडे पाणी स्वयंपाक वगैरे, नवऱ्याचे सेवा, हेच काम होतं बाकी. पण त्याच्यात नाही मी तकवलं, मला कलेने मला खूप जगवलं, जगायला शिकवलं. आणि या कलेवरती मी माझ्या मिस्टरांचे बरेच, म्हणजे त्यांचं डायलिसिस वगैरे उपचार करावे लागायचे, केले. पहिले जे केलं ना त्याच्यानंतर, म्हणजे त्या सांज सावल्यामध्ये रमेश देव होते. आणि आम्ही असे, मला ते ज्युनियर सिनियर असा काही फरक कळायचा नाही हो. आम्ही त्या सगळ्या बायका अशा चांगल्या बसलो होतो. आणि ज्युनियर्सला म्हणजे आजही मी कधी ज्युनियरशी विश्वासाने वागत नाही, कारण मी ते काम केलेलं आहे. कलाकार तो ज्युनियर असो सिनियर असो, कलाकार कलाकार आहे. ते आमच्यासाठी खूप, म्हणजे उन्हामध्ये वगैरे थांबून एवढे मॉब मध्ये कामं करतात, त्यांना त्यांचा रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. आम्ही अशाच आमच्या साड्या बिड्या नेसून मेकअप आम्हीच करायचं. तेव्हा काही मेकअप म्हणून आमच्यासाठी नसायचं. आम्ही असं बसलो होतो, मग टाइमपास काय करायचं, सीन लागेल तेव्हा बोलवतील, आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. आणि मग तिथे मला असं थोडीशी कॉमेडी बिमेडी असं करून, असं नाचायचं तसं नाचायचं, असं. मग मी एक गाणं, थांबा ऐका मी गाणं म्हणते, आणि मी लावणी बिवणी सुरू केली. मग त्या सगळेजण थांब म्हणू दे असं चाललं होतं. आणि माझ्या पाठीमागे रमेश देव बसलेले, मला नव्हतं माहिती, ते बिचारे काहीतरी वाचत होते. आणि आवाज ऐकून ते उठून आले, बाकीच्यांना खुणवलं, सांगू नका, माझ्या मागे उभे राहिले होते. आणि मी म्हटलं हे झालं ना आता, 2 कडवे झाले, किती मला म्हणायला होता. आणि मग सगळेजण घाबरले, बारे बापरे. म्हटलं सर सॉरी, नाही 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 नाही. मी पटकन उठून उभी राहिले. छान म्हणतेस ग गाणं, म्हणे शिकलीस का? हा म्हटलं थोडंफार शिकले, आत्मानंद करता शिकले म्हटलं, असे शोज वगैरे नाही करत म्हटलं, पण थोडस येतं. नाही नाही छान म्हणते. आणि त्या सीन मध्ये तसंच काहीतरी गाण्याच्या भेंड्यांचं वगैरे हे होतं. मग तेव्हा ते डिरेक्टरला म्हणाले, अरे थांब थांब, ह्या ताईंना सांगायला. त्याच्यामध्ये मला वाटतं तेव्हा काहीतरी नैना आपटे वगैरे बरेच मोठे कलाकार होते. मला आता फार त्या कलाकारांची नावं नाही माहिती, आणि तेव्हा मी अनभिज्ञ होते म्हणून मला माहिती नव्हतं. मग त्या सांज सावल्यामध्ये मी एक लट्टपट्ट तुझं चाल ना ते गाणं म्हटलं होतं. मग त्याच्यानंतर मला बोलवणं आलं ते अवघाची संसार. ते पण एका कोऑर्डिनेटरने बोलवलं, 2 दिवसाचं मी काम केलं. तेव्हा मला माहिती नव्हतं काही, कसे किती पैसे मिळतात काय मिळतात. बस काय जे मिळतील 500-600 रुपये घ्यायचे आणि आपल्या घरी यायचं, एवढाच माझा फंडा. मग तिथे त्यांनी मला काहीतरी ते 2-3 दिवसाचे 600 रुपयाप्रमाणे पैसे दिले होते. ते मी घरून आले. नंतर मला डायरेक्ट प्रोडक्शननी बोलवलं होतं. एक चांगलं कॅरेक्टर आलं होतं, गुंड व्हायचं कॅरेक्टर आलं होतं. त्यांनी काहीतरी माझ्यात बघितलं असेल, आणि मला वाटतं त्याला मंदार देव, मला तेव्हा फार माहिती नाही, पण आता आठवणीत जेव्हा वाचते किंवा मागचं काहीतरी बघते तेव्हा कळतं
की त्याचे डिरेक्टर मंदार देवस्थळी होते. मग त्याच्यातलं ते कॅरेक्टर केल्यानंतर बरेच दिवस ते चाललं कॅरेक्टर. अपोजिटलाही चांगली मोठी सिनियर अभिनेत्री होती. त्यांनी पैसे दिले म्हटलं जवळजवळ 15-20 दिवस मी तिथे काम केलं ते. आणि त्यांनी चेक दिला मला. तो चेक बघून मी हडबडले. म्हटलं अहो तुम्ही मला खूप पैसे दिले थे. मला पहिले एवढे पैसे नव्हते दिले. मी 3-4 दिवस जे काम केलं होतं ते. पण तो माणूस जो कोणी होता ऑफिसचा तो फार छान होता. त्यांनी म्हणाले ताई जरा बसा. तुम्ही पहिले जे आल्या होत्या ते कोऑर्डिनेटर थ्रू आला होता. त्यांनी त्याचं कमिशन घेतलं असेल, तुम्हाला तेवढे पैसे दिले. हे तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्शननी बोलवलेलं आहे, तर त्यामुळे तुमचं एवढा आम्ही पर डे दिला. कमी आहे का तुम्ही सांग. नाही नाही खूप आहे म्हटलं. 2000 म्हणजे कुठे 600 कुठे 2000 फार वाटले ना मला ते. प्रचंड खुश झाले होते मी. नंतर किती वर्ष आता त्याचा हळूहळू मुरत गेले म्हणले. अजूनही मी फार मुरले नाही. हे मला व्यवहार नाही जमत किंवा काय बोला. मला असं वाटतं किती बोल, कारण माझ्या लेखी आहे. मी जेव्हा नाटक राज्य नाट्य वगैरे मी जेव्हा प्रोड्यूस करते, सगळा खर्च मी करते. सगळे नवीन कलाकार त्यांना काही चाट लागू नये खिशाला म्हणून मी जपते. माझ्या लेखी हे असतं की निर्माता जगला तर कलाकार जगला. तर मी असं अव्वाचं सवय मी नाही मागत. माझी भूक एवढी आहे आणि थोड्याशा गरजा आहेत. तर त्यामुळे माझी जर 10% भूक आहे आणि बाकीच्या गरजा म्हणजे 5%, तर मी 15%च तुमच्याकडे मागणार. मी 20-50% वगैरे असं नाही मागत आहे. पण हे मी मला समजवते. निर्मात्याला मी नाही समजवू शकत. त्यांचं मी एवढे नाही, फार बजेट आहे असं होतं. मग किती वर्ष कमी याच्यात काम करायचं. पण त्याच्या उलट जेव्हा मला अबोलीचं हिंदीचं प्रोडक्शन होतं, त्यांनी पण चांगले पैसे दिले होते. पण तुम्हाला जेव्हा घरच्यांनी पहिल्यांदा टीव्हीवर बघितलं, म्हणजे नाटकात बघतच होते, पण पहिल्यांदा तुमच्या मुलीने किंवा सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं तेव्हा काय रिॲक्शन होती त्यांची? माझा मुलगा लेखक डिरेक्टर होता. आता त्यांनी जरा त्याचा मार्ग बदललाय म्हणून. पण त्याचं तू हे असं म्हणजे तो त्याच्या डोक्यात खोडच काढणार नाही. तू असं बोलायला पाहिजे होतं, तू हे असं करायला पाहिजे होतं, तू असा लुक द्यायला पाहिजे होतं. म्हणजे त्याचे हे सूचना. माझ्या मिस्टरांना दिसायचं नाही, पण ते म्हणजे माणूस देव जेव्हा एखादं आवडं तुमचं हे करतं तर त्यांना ऐकण्याचं हे इतकं छान होतं ना. त्यांना माझे वाक्य सगळे बोललेले पाठ असायचे. हे तू बोलली आहेस ना, हे तू बोलली आहेस ना, बघ मी ओळखलं की नाही. आणि पोरी आई तू टीव्हीत बघितल्या. ते छोटे छोटे होत्या. त्यांना काय ना, त्यांना कौतुक वाटत आमच्या टीव्हीत दिसते. मग त्यांची एक तर लहान मुलगी म्हणजे अशी टीव्हीच्या मागच्या बाजूला जाऊन बघायची. तू एवढी मोठी मागे जाऊन याच्यात कशी काय गेली तू. आता म्हटलं मी बाहेर जाते ना, मग ते नंतर ह्याच्यात दिसतो. ती क्युरियोसिटी मला तिथं ते आवडायचं. कारण मी लहानपणी रेडिओ असं त्या जाईला अशी डोळे लावून बघायची. आतमध्ये माणसं बोलतात ते कुठे म्हणजे एवढे असतील का. वडील म्हणे अशी काय बघते रेडिओला. म्हटलं ते आम्ही ते नभो आणि नाट्य रूपांतर नट सम्राटचं ऐकत होतो आणि माझे वडील रडत होते असं रेडिओ. नंतर मी हळूच तो खाली घेतला आणि तसं ते जाईला डोळे बिळे लावून कुठे काय बघते ते आप्पासाहेब बेलवलकर खरोखर ते मी रडताय का ते सांगताय का. मी त्यांना शोधते. ती कावेरी म्हटलं ती हे करते. अगं वेळी ते येतच नसतं ते आपल्याला डायरेक्ट. आपण एरियल वगैरे तेव्हा एवढ्या काही टेक्निकली आपल्याला नॉलेज नसतं, पण ती क्युरियोसिटी. तशी माझी मुलगी तर तेव्हा असे डबे टीव्हीचे खोके होते. पण तेव्हा म्हणजे काही मिनिटाचे रोल असतील आणि आता जेव्हा तुमच्या नावावर किंवा तुमच्यावर एखादा प्रोमो कट केला जातो किंवा हिंदी मालिकेमध्ये म्हणजे अनुपमा मालिकेत जेव्हा तुम्ही इतकं भारी कॅरेक्टर करता आणि त्यासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळतं, तेव्हा त्या तिघांची रिॲक्शन काय असेल? ती जी छोटी मुलगी आता मोठी झाली असेल, आता त्याची रिॲक्शन काय? मला त्यांचा जेव्हा आयटाचा मेसेज आला, मला आधी वाटलं माझ्याशी कोणीतरी ते काय प्रँक बिंक करते की. मी 4-5 दिवस तो कोणाला दाखवलाच नाही. म्हणून तर मला असं हे कोणीतरी काही हे करतंय का काय. मग मी माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं. म्हणजे ती आरजे आहे, तिला म्हणजे मी म्हटलं अगं हा मला ना एक मेसेज आलाय म्हटलं 5-6 दिवस झालेत. तर काय आहे खरं असेल. कारण ते फंक्शनची तारीख त्यांची काहीतरी डिसेंबरमध्ये होती आणि मला ऑगस्ट-सप्टेंबर मध्येच मेसेज आले ना. तर मी म्हटलं कसं शक्य आहे.
मला इतकी वर्ष मराठीमध्ये मी काम करून मला कधी अवॉर्ड मिळालं नाही, कधी नॉमिनेशन माझं खूपदा झालं बरं का. मटाला नॉमिनेशन झालेलं, संस्कृती कला दर्पणला झालेलं, झीला झालेलं, पण त्या बाहुल्या कधी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. तर मी म्हंटल ठीक आहे, नॉमिनेशन झालं त्यापर्यंत ठीक आहे, जायचं आपलं, विचारलं कोणी आपलं हाय हॅलो करायचं, जायचं आपलं आपलं घरी यायचं. त्याचंही मला काही फार असं दुःख नाही. मला फक्त एकच आहे, प्रेक्षक लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. जिथे जातील तिथे मला अगदी अम्मा वगैरे किंवा जे जे काही असेल तर असा तर यायला खूप लोक ओळखतात. म्हटलं ही माझी ओळख, हे माझं सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे म्हटलं. बाकी म्हणजे माझ्या मुलांना वाटायचं आई तू एवढी वर्ष मराठीत काम करतेय, तुला एकही अवॉर्ड कसं नाही, काही नाही. म्हणजे नाही मग स्टार नाही. म्हटलं नाही, म्हटलं मला इथे कोणीही गॉडफादर नाहीये, माझं इथे कोणाशी फार लागेबांधे नाहीये, माझ्या वाटेला जे काम येतं ते मी करते आणि मोकळे होते म्हटलं. मग ते एवढंच का म्हणजे मला कधी आई तुला नुसतं उभं राहायला ठेवले, तू काय करतील ना, तुला थिएटरची बाई, तुला डायलॉग पाहिजे. म्हटलं लेखक जेवढं लिहितो त्यांच्या ह्याला मला काही लेखक कोण आहे काय मी कधी त्याला शोधायला जात नाही. जर लेखकाला वाटलं ही बाई खूप चांगलं काम करते किंवा हिला काहीतरी हे असं मला नाटकामध्ये अनुभव आला होता. संजय पवारांनी माझ्यासाठी जेव्हा एक छान नाटक लिहिलं, पण त्यांनी आधीच सांगितलं होतं खूप मोठं नाहीये पण कॅरेक्टर खूप, आणि मी तुला बघून ते लिहितोय, माझ्या नाटकात काम करशील का. म्हटलं सर नेकीवर पुछपुछ फुकट करीन. म्हटलं नाही, तुझ्या मेहनतीचे पैसे तू घ्यायलाच पाहिजे. म्हटलं कोणीतरी मला बघून माझं कॅरेक्टर, माझा आवाज, माझं दिसणं, माझं वागणं हे बघून जर मला कोणीतरी माझ्यासाठी लिहितंय तर म्हटलं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे म्हटलं. म्हणून त्यांनी ते ठष्ट नाटक लिहिलं होतं. त्या ठष्ट नाटकामध्ये मी सुपरिटेंडेंटची जी मेट्रन हॉस्टेलची जी तिचं मी काम करत होते. पण अंध मुलं जेव्हा ती बघायला आलेली ना, आम्ही दादरला चाललो होतो आणि मी त्या अगं हे म्हटलं चल, ती इतकी शार्प, या शिंदेबाई आहेत. ओ शिंदेबाई आहे का तुम्ही. तिच्या हातात ती अगोबाई म्हटलं तुम्ही आता नाटकाला होतात का. तिने अगदी असं मला चाचपून वगैरे बसून हो हो फार छान काम केलं होतं तुम्ही. म्हटलं कसं काय ओळखलं. मी आता तुम्ही आवाज दिला ना तेव्हा मी पटकन म्हटले या शिंदेबाई, आणि ती चौघही जण अंध आणि छान. हो म्हणे खूप छान आहे नाटक, व्हायचं होतच ते सुंदर, प्रश्नच नाही. पण ज्यांना डोळेच माणसांचं तर फार वेगळी गोष्ट आहे, पण ज्यांना डोळे नाहीये पण त्यांचे अंतःचक्षु किती पॉवरफुल. रस्त्यात किती हजारो लोक त्या छबिलदासच्या गल्लीमध्ये, तेवढ्या याच्यात त्यांनी माझा आवाज ओळखावा. तिथे मला वाटलं नाही मग माझ्या आवाजात काहीतरी वेगळा अगदीच झाक आहे असं मी म्हटलं. आम्ही गप्पा मारत अगदी दादाच सुटले. म्हणे आता तुम्ही म्हटलं नाही मी कळवेला राहते, मी आता ट्रेनने जाणार. म्हटलं तुम्हाला ते कमला नेहरू काय अंध शाळा आहे तिथे ते राहायचे, त्यांना मी तिथून ब्रिजवरनं खाली उतरवून दिलं. मी परत आले, ट्रेन पकडले, पण ते माझ्या डोक्यात सारखं होतं. म्हटलं अरे बापरे यांनी असं एवढं आपल्याला ओळखावं, फार छान वाटलं म्हटलं. पण मला अजूनही आठवतंय तुम्हाला जेव्हा ते अवॉर्ड मिळालं आणि तुम्ही जेव्हा स्टेजवर गेलेलात तेव्हा तुम्ही फार भरभरून बोललात की 26 वर्ष का 25 वर्ष काम करूनही एकही अवॉर्ड मला नाही मिळाला, आणि 26 वर्षांनंतर आज मला हे अवॉर्ड आले. आणि ते रील बघून मला धक्काही बसला आणि मला आनंदही झाला की 26 वर्ष काम करून एकही अवॉर्ड नाही, आणि 26 वर्षाने जर ते अवॉर्ड मिळते तर ते इतकं मोठं आहे. आणि रुपाली गांगुली तुमचा व्हिडिओ करत होते, मला तो पूर्ण अनुभव ऐकायचा आहे की काय होतं ते सगळं. ते जेव्हा त्यांनी मला सांगितलं मग माझी मुलगी पण म्हटली अगं असेल. त्यांनी जे कार्ड दिलं होतं त्याच्यावरती आधी 2-2 मिळून कलाकारांचं हे दिलं होतं, आणि नंतर मग ते मी म्हटलं मी अशा कार्डवर मी नाही जाणार म्हटलं. बरं हे जिओ वर्ड वगैरे ते मला काही माहिती नव्हतं तिथे एवढं मोठं झालेलं आहे ते. कारण जेव्हा मी माझ्या नाटकाचं बक्षीस घ्यायला गेले होते तर ते बीकेसीचं पूर्ण मैदान मोकळं होतं. आता हे इतकं मोठं झालं म्हणजे किती वर्ष मी अनभिज्ञ त्या बाजूला गेलेच नाही. मग ती म्हणे माझी मुलगी म्हणे अगं तिथे असे म्हटलं गेट नंबर 8 वगैरे दिलंय. बरं सगळे हिंदीचे मोठे मोठे स्टार, हे सगळे मी तो चकाचून बघून मी हादरून गेले होते खरं म्हणजे. म्हणजे
ते माझ्यासाठी खूप नवीनच होतं. आणि ते जाणं बिणं त्यांचे फार सिस्टीम वेगवेगळे असतात त्या. अगदी ह्याच्यापर्यंत म्हटलं कदाचित मला नसेल बक्षीस म्हटलं, कारण ते नीना गुप्ता वगैरे त्यांचे खूपच अवॉर्ड होते आणि त्या वेब सिरीज पासून सगळं होते म्हटलं तिथे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला हे बघायला मिळतंय ना, हा आपल्यासाठी आनंद आहे म्हटलं. आपण ह्यांना स्क्रीनवर बघितले, सिनेमांमध्ये बघितले, आता हे आपल्या समोर आहे. नाही आपण त्यांच्यामध्ये असे आहोत, आपण कोणीतरी आहोत. तर सगळे असे बाजूला बसलेले म्हणजे अगदी तो धुरंधर आलेला आणि बेदी समोर बसलेले, तो माझ्यासाठी वेगळा आनंद होता. मग नंतर अगदी बरेच देत आले आणि त्यांची खूपच कॅटेगरी होते त्या मला माहित नव्हते. अगदी मला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला आता जावं निघून, कारण मला वाटतं जवळजवळ 11:15 होऊन गेले होते. तर मी तिला म्हटलं, माझी लेख होती बरोबर, तिला म्हटलं चल जाऊया आपण म्हटलं. नसेल मला म्हटलं, कारण त्यावेळेस त्यांचं मला वाटतं त्यांनी हे पहिलंच ठेवलं होतं, सहाय्यक विनोदी अभिनेत्री. आणि हे पहिल्यांदाच म्हटल्यावर मग नंतर मला जर बारपणे सगळे हा आले, मग ती आता आई तुझं नाव येईल म्हणे बघ. पण ती आधी जाऊन आधी विचारून आली होती, पण ते इव्हेंटवाले सगळे असतात त्यांनाही फार माहिती नसतं काही. त्याने हमको कुछ पता नहीं है, पता ये नहीं है, बैठो आप. मग मी आमचे डिरेक्टर होते, मग त्यांना मी विचारलं, म्हटलं सर मैं जाऊं क्या अभी, मुझे कलवा पहुंचना है. अरे नहीं ताई आपका नाम आएगा तो. म्हटलं आपको क्या मालूम मेरा नाम है करके, होगा तो ना. बी पॉझिटिव्ह ताई, बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, बैठना पडे. पुरा युनिट होतं सगळं, आमचे सगळे कलाकार होते बसलेले. मी आपली थांबले, म्हटलं बघूया चल शेवटपर्यंत बघू काय होईल, फार आपण टॅक्सी करून घरी जाऊ, बाकी काय. म्हटलं जेव्हा त्यांनी ते त्यांचं नाव नाही मला माहिती, ज्यांनी मला अवॉर्ड हे दिलं ते, तो मनुष्य मला सरफरोश पासून वगैरे ते खूप आवडायचे. सूर्यवंशम मध्ये वगैरे असे छान त्यांनी हे केलं. आणि ते तिथे होते म्हटलं ह्यांच्या हस्ते 2 मिनिटातून मी गारच झाले होते. माझी लेख म्हणते आई उठ पोरो, तो शिवम वगैरे सगळे ते ताई आप 2 मिनिटं मला काही सुचलं नाही, मी बधीर झाले होते. म्हणजे नाही होत हे एवढं मोठं आणि एवढ्या मोठ्या मंचावर जायचं, हे सगळे दिग्गज सगळे पुढे बसलेले, तो माझ्यासाठी मेमोरेबल म्हणजे अगदी खूपच अविस्मरणीय. आणि त्याच्यासाठी का माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती. ते मला आम्ही असे टीव्हीवरती अवॉर्ड सोहळा बघायचो तेव्हा ते मला म्हणायचे तू खूप मोठी जेव्हा अभिनेत्री बनशील, नटी होशील मोठी, आणि मी नसेल, आणि तुला जर असं एखादं अवॉर्ड मिळालं तर तू पण असंच करशील ना, हे मी माझ्या मिस्टरांना डेडिकेट करते वगैरे असं. तू करशील ना ग मला डेडिकेट. म्हटलं माझ्या या कलागुणांना तुम्हीच वाव दिलाय, तुम्ही मला प्रोत्साहन दिले, तुम्ही साथ दिली. तुम्ही जर मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत येऊ शकले नसते, कुठेतरी खरडेगाशी करत राहिले असते. म्हटलं तर काहीही झालं शक्यतो तुम्ही असालच. नाही नाही म्हणे. आणि माझा पहिलाच पिक्चर रिलीज होणार होता, यंदा कर्तव्य आहे. मी आपली शूटिंगच्या सगळ्या गमती सांगायची त्यांना घरी येऊन. आणि मग ते मला एक दिवस म्हणे हा तुझा पिक्चर रिलीज होईल ना तेव्हा मी नसेल म्हणे. म्हटलं काय बरं असं म्हणतात. नाही नाही मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. म्हटलं नाही माई मी नसेल म्हणे तेव्हा. मग तू कोणाला घेऊन जाशील. म्हटलं नाही तुम्हालाच घेऊन जाणार मी. पण नेमकी तेव्हा ते रिलीजच्या वेळेस म्हणजे त्यांनी प्रीमियर ठेवला होता. मग मी त्यांना कळवलं की म्हटलं असं असं झाले, माझे मिस्टर गेले आहेत. तर म्हटलं मी नाही, कारण 10 वगैरे व्हायचा होता. म्हटलं मी नाही येऊ शकत. मग त्यांनी मला डायरेक्ट प्रीमियरला बोलवलं प्लाझाला. मी गेले. माझा मुलगा होता, मुलगी होती. त्यांना असं वाटलं आई आज दादा पाहिजे होते ना, त्यांना किती आनंद झाला असता. म्हटलं इट्स ओके, त्यांच्यामुळेच आज आपलं जे काय चाललंय त्यांच्यामुळेच चाललंय. मग तिथे मला ती संधी मिळाली. मग मी काय सोडते काय त्या संधीचा फायदा. मी सांगितलं मेरे पति की इच्छा थी, उनको डेडिकेट करना, ये मेरा पहला अवॉर्ड है, मैं उनको डेडिकेट कर रही हूँ. आणि तिथे मला खूप म्हणजे वाईट वाटलं की पाहिजे होतं कोणीतरी. हे टीव्हीवर जेव्हा माझी मुलं घरात बघत होती तर ते सगळे घरी बसून रडत होते. हे 3-4 दिवस त्यांच्या डोक्यावरचं हे असं गेलं नव्हतं
की आज आपल्याकडे पहिल्यांदा एवढे वर्ष आई काम करतेय आणि पहिल्यांदा ही अशी भावली येते. तर मग त्यांना आजही ते लोक म्हणजे मी त्यांचे खूप आभारच मानते. मराठीत का नाही म्हटलं, नाही, मराठीत खूप ग्रुपिझम आहे, त्यांच्या लॉबीज ठरलेल्या आहेत, त्यांचे आधीच सगळे कलाकार फिक्स झालेले असतात आणि मग जो काही गाव राहिलेला असतो 1-2 दिवसाचा इतकं कॅरेक्टर तितकं, त्याच्यासाठी आपल्याला बोलवलं जातं. पण आपण मोठ्या पडद्यावर दिसणार आहे या समाधानाने. आणि काम तुमच्याकडे काम चालून आले किंवा तुम्हाला कोणी विचारलंय त्या कामाकरता, म्हणजे आपल्या देवाने आपल्यासाठी एवढंच लिहून ठेवलं ते करावं. काही लोक पैसेही देत नाहीत, काही बोलता येत नाही आणि आम्ही कुठे दाद मागू शकत नाही याची. पण प्रेक्षकांचा जो काय आमच्याबद्दल समज असतो ना, आम्ही खूप श्रीमंत, आम्ही खूप मोठे, आम्ही आहे दिल दर्या, खूप श्रीमंत आहोत. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला काही दिसणार नाही, बँक बॅलन्स आमचे नल्ला असतील, एकदम डोक्यावरती काही कर्जाचे ओझे असतील, पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाहीये. बाकी बाजू वेगळ्याच असतात. इतर आज मी मिस्टर गेल्यानंतर ह्या कलेच्या जीवावरती आज मी माझ्या मुलींची लग्न केली, त्यांची बाळणपण वगैरे सगळी व्यवस्थितरित्या पार पाडली. फक्त त्यामुळे कधी कधी म्हणतो तू गाडी नाही घेतली, तू घर नाही घेतलं, तू अजून भाड्याच्याच घरात राहते. म्हटलं ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या कोणी पार पाडायच्या. घर आहे भाड्याचं काही नाही, पण माझ्या डोक्यावर छप्पर आहे. दुसरी गोष्ट, गाडी काय आता आज ओला बोलवली तर दारामध्ये येते, इथं बसायचं तिथं उतरायचं. म्हटलं तर उगाच हत्ती पाळू कशाला मी, पुन्हा ड्रायव्हर ठेवा, त्याचा पगार मला एवढं कोणी परडे देत नाही. ते परडे जरी मिळाले तर आपण मी माझ्या कितपत मी काम करणारी मला माहिती नाहीये, पण मला थोडीशी माझी उत्तरार्धाची तो सोय करून ठेवली पाहिजे. म्हटलं माझं पहिल्यापासून फंड आहे, मी कोणावरती डिपेंड नाही. मी कधी कोणाकडे नसलं तर मी मागणार नाही, मी घरात बसेल, कारण माझ्याकडे कला भरपूर आहे. मी शिवणकाम करीन, मी पुष्कळ उद्योग केलेले, मी खानावळही चालवीन, कारण मी डब्बे मी असं सगळं करत आलेले. त्यामुळे कष्टाला पर्याय नाहीये, कष्टाला मरण नाहीये आणि आपण कष्ट केलं तर आपण उपाशी राहत नाहीये. त्यामुळे कष्ट करणं भाग आहे, करत राहा आणि मी ते करत राहते. काम मिळालं मी आनंदी आहे, काम नाही मिळालं तरी मी खूप आनंदी आहे. मग माझं वाचन असतं, मग कुठेतरी मी अभिवाचनाला जाते, मग कधीतरी मी वर्कशॉप घेते ऍक्टिंगचे. मग त्यांना पैसे नाही, कारण गरीब मधले मुलं येतात, त्यांना एवढे पैसे नका देऊ पैसे, पण आवडीने शिका, कला जोपासा. कलेवरचं म्हणजे कसं नाही मिळत म्हणजे बरेच जण अशी सोडून देतात, नाही पैसे मिळत ना, याच्यात काही हे नाही. मला ते नाटकांबद्दल त्या आता नाटकाला खूप चांगले दिवस आलेत, पण आजही वाचलं नाही की हे म्हणतात की पैसे हे वाढवायला पाहिजे, तिकीट वाढवायला पाहिजे. मराठी माणूस नॉन महाराष्ट्रीयन पण लोक नाटकाला येतात, पण वारेवर तुम्ही तिकीट वाढवले तर कुटुंबासहित माणूस येत नाही, एकटा माणूस येऊ शकतो. पण कधी कधी वाटतं की नाही कुटुंबाला दाखवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ते ह्याच्या काय ते मल्टीला वगैरे जाऊन बघतात, तिथे आता तुम्हाला खाणं पिणं पण तुमचं नेता येत नाही. मग थिएटरला का तुम्हाला असं आहे, पण तुम्ही एक मायनर ठेवा की कुटुंब बघू शकेल. कारण एकमेव महाराष्ट्र असा आहे ना की तिथे ही नाट्य चळवळ चालू आहे आणि नाटकं चालू आहेत. ते परेश रावल पण आपलं फार कौतुक करतात ते मराठी कलाकारांचं. ते म्हणतात ना कलाकार मराठी असले की, मला आठवतं मी हिंदी पिक्चर केला होता, मनोज वाजपेयी आणि अन्नू कपूर होते, सूरज पे मंगलवारी जी स्टुडिओचा होता. तर असं आम्ही काहीतरी बोलताना असं मी गेले आणि सुप्रिया होती त्याच्या पिळगावकर, अन्नूजींनी असं पटकन ओळखलं, मैडम आप थिएटर से हो क्या? म्हटलं हाँ सर. वही तो आप ये मराठी थिएटर वाले होते ना, बहुत शार्प होते. ही पावती आहे आपली की जे आपण करतो ते योग्य करतो, चांगलं करतो. त्यांना ते पाहिजे असतं, म्हणजे ते नाचबीच होता त्याच्यामध्ये, तो मनोज वाजपेयी नाचतायत वगैरे, मी पण त्यांच्या मागे, तर ते असे पतंगच तुम्ही मागे चक्री धरून नाचते वगैरे, तर त्यांना ते त्यांनी बघितलं होतं
कि ये जो ऑन मौके पे ये जो करना होता है इंस्टेंट में, वो बहुत बढ़िया होता है. म्हटलं बस झालं आपल्याला. बाकी देशातले कोणती नटी बिटीवाला काही फार माहिती नसतं, कारण माझं फक्त एक फोकस असतो माझ्या कामाकडे. मी फार चौकशा करत नाही, चालून जातं आणि तेवढंच मी काम करते. अगदीच आहे. पण अभिनेत्री बाजूला, म्हणजे अभिनेत्री हा विषय आपण जरा बाजूला ठेवूया. आई आणि स्त्री म्हणून तुमच्या मुलांना सांभाळणं, या नाट्यक्षेत्रात जिथे दरवेळेस किंवा दर महिन्याला पगार येईलच असं नाही, किंवा दरवेळी आपल्याला पाहिजे तसाच पगार किंवा तसेच पैसे येतीलच असं नाही. कधी काम आहे, कधी काम नाहीये. तरीही तुमच्या सगळ्या मुलांची लग्न, त्यांच्यात तुमच्या मुलींची बाळंतपण सगळं तुम्ही केलं. पण तुमच्यातली स्त्री आजही कुठे घाबरते किंवा आजही कोणत्या गोष्टीची भीती वाटते की हे नाही झालं पाहिजे? तसं घाबरणं हा माझा स्वभाव नाहीये. मी रात्री बेरात्री माझं एक ठरलेलं आहे, मी कधी कोणाकडे मुक्कामाला जात नाही कधी पण. ओके. मी भले पैसे गेले हरकत नाही, पण मी टॅक्सी करून जाईल, पण त्याच्या आधी मी प्रिकॉशन घेते. मी जवळपास कुठेतरी पोलीस स्टेशन गाठते, पोलिसांना सांगते मला असं असं ठिकाणी जायचंय, गाडीचा नंबर टिपून घ्या, ड्रायव्हरचा नंबर घ्या, मी घरी पोहोचले, तुमचा नंबर मला द्या, मी घरी पोहोचले की नाही हे. कारण इथे हे काहीच नसतं, पण शाश्वती कसलीच नाही आज. पण मुंबई आहे, जगायला शिकवते खूप, अशी करून मी जाते येते, मी राहत नाही कोणाकडेच. त्यातूनही स्त्री म्हणून जर म्हणशील ना, मी खूप डॅशिंग बाई आहे. मी आरेला कार्य करीन, कोणी एक दिले तर मी 2 मारणारच आहे, 2 दिले तर मी 1 तरी परत करणार आहे. मी तो हे नाही ठेवणार त्याचं. पण स्त्री म्हणून प्रत्येकाने निर्णय राहायला हवाय. आता तुमचे ते कराटे बिराटे निघाले, शिकून घ्या तुम्ही, फायटिंगला चांगले कामाला येतात. मी न शिकताही मला फायटिंग येते करता, कारण माझं नाशिकचं पाणी आहे, आम्ही आरेला कार्य करणारे बायका आहेत म्हटलं. तर आई म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या, पण मुलींना पण मी सांगितलंय, रडत परत कधी कोणी यायचं नाही, रडत बसायचं. आणि पहिली गोष्ट, आत्महत्या हा विचार मनात कधीच आणायचा नाही. जग काय म्हणेल जगाकडे लक्ष देऊ नका. जग आज बोलतोय, उद्या जग बोलणार नाही. त्यांना कोणाला वेळ नाही आपल्याकडे. आपण घरात खातोय का नाही खाते, तुमच्या घरात काही शिस्त आहे आपल्याला आजपर्यंत कोणी विचारलं? कधी नातलगांनी विचारलं, बाई तुला हे घे माझ्याकडनं? नाही देत कोणी. म्हटलं आपलं आपण घडवायचंय, त्यामुळे लाचारी न पत्करता कष्ट करा, जे असेल ते करा. तुमचे हात, आपल्यापेक्षा खूप भयानक लोक जगात आहेत, हात नाही पाय नाही पण तेही करतायत. आपल्याला देवाने छान दिलंय शरीर, उत्तम 2 हात धडधाकट दिले, पाय दिले, मन दिले, वाचा दिली आहे, तो उपयोग करू ना त्याचा. फक्त छान आनंदी राहायचं. त्याच्यासाठी तुमचं थोडंसं अध्यात्म फार गरजेचं आहे. मी ब्रह्मविद्या शिकले, मी बऱ्याच गोष्टी शिकले. मी त्यामुळे माझं असं म्हणजे विष्णू सहस्रनाम, श्री सुक्त वगैरे हे जेव्हा मी म्हणतो ते मेडिटेशन मी करते, योगा मी करते, आणि स्वतःचा आत्मानंद आणि मनशांती जी छान ठेवली ना, की तुम्ही कुठल्याही गोष्टीला फेस करायला तयार होते. खूप मस्त. खूप. त्यामुळे मध्यंतरी काम असो नसो, कधी कधी मुलांना तू चक्क काम नाहीये म्हणजे काही मागत, देवाने माझ्यासाठी कुठे लिहून ठेवलं असेल तर मला बोलवतील. मी म्हणायला जात नाही, मला काम द्या, माझ्याकडे काम आहे का नाही. कोणी विचारलं काय करताय, काही नाही, तुमच्याकडे असेल तर सांगा, मी रिकामी बसली, येईन मी. मग तिथे फक्त मला त्या कामातनं आनंद मिळाला पाहिजे, ते काम माझं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मला त्याच्यातलं समाधान पाहिजे. खूप मस्त. तेवढे मी फार सुखी आहे. खूप छान ताई. पण इतक्या गप्पा मारताना मला एका व्यक्तीबद्दल खास विचारायचं, ते म्हणजे रुपाली गांगुली. कारण तिच्यासोबत तुम्ही प्रचंड फोटो टाकता, कारण का ती तुमच्यासोबत फार म्हणजे आम्ही जेवढं सोशल मीडियावर पाहिलंय की ती फार प्रेमाने वागते आणि ते सगळंच छान आहे तिचं. काय सांगाल रुपाली बद्दल? रुपाली, आय लव्ह रुपाली. खूप प्रेम करते मी तिच्यावर. कारण हिंदी पहिली सिरियल करताना एक नावाजलेली अभिनेत्री जेव्हा आपल्याशी इतकी क्लोज होते आणि आपल्याशी एक कलाकार म्हणून तर छान वागतेच, पण ती माणूस म्हणून पहिले खूप छान वागते. त्या समोरच्या माणसाला कसं रिलॅक्स करायचं. नवीन माणसावर काम करताना आम्हाला मराठी लोकांना टेन्शन यायचं, तर तिने जेव्हा पहिलं बघितलं
आणि ज्या जोशने ज्या फोर्सने मी काम करते तिला ते आवडलं खूप, तिने ॲप्रिशिएट केलं, छान, म्हणजे आनंद. पण नंतर मग ती मला नाही ताई येऊ, म्हणजे माझ्या रूममध्ये येणार ती, आणि मग ती मला सांगितलं, म्हणजे कोणी जात नाही मोठे आजकाल नटे असे, म्हणजे मराठीमध्ये तर मी फार बघितलेले आहेत. त्यामुळे ती अशी आहे ना, तू ना रिहर्सलला एनर्जी लावू नको, तू खूप एनर्जी आहे तुझी, तू खूप छान करते, पण सुरुवातीपासून एवढी एनर्जी लावू नको, तू आधी नॉर्मल रिहर्सल कर, नको लावू एनर्जी, टेकला लाव. हे जे शिकवण आहे ना तिचं, ताई तिथे थांब थांब, ती सतत कट करेल, एनर्जी नको लाव, क्लोजला एनर्जी, म्हणजे हे मला नॉलेज नव्हतं, पण ते तिने कसं क्लोजला लाव, क्लोजचा सीन छान झाला पाहिजे. मग मी म्हटलं हां असं मला काही सांगितलं वगैरे तर मी छान करू शकेल का अजून, नाही तर कधी कधी होतं माझं की मी खूप एनर्जीनी काम करते सुरुवातीला, आणि मग त्याच्यामध्ये ते कोऑर्डिनेट होत राहतात, आणि मग ते फिसकटून जातात ते, मग ते परत करावं लागतं ना. ते म्हणे आपण आपले सीन, ते ताई आपलं सीन आहे, मस्त व्हायला पाहिजे, आपणच तू करशीलच छान, तो प्रश्न नाही आहे. मग ती आधी एनर्जी नको ना असं जे सांगणं आहे ना, पण फार प्रेमाने. आणि सीन जो खूप छान झाला की ती अशी कडकडून मिठी मारणार, खूप छान झाला ते, तू ग्लिसरीन नाही वापरत का अजिबात. म्हटलं नाही, माझ्या डोळ्यात कॉक लावलेले आहेत, मी बंद करते ऑन करते तेव्हा पाहिजे. ते डिरेक्टर पण चांगले वरायचे, तेच समजून घ्यायचे हे सीन बहुत आहे. मग ते सीन झाला चांगला की ती आपल्याला त्याचं हे देते लगेच, कल का सीन क्या हुआ ताई, बहुत बढिया, किती छान केलं ग तू, इतकं छान कौतुक करणार ना, त्याच्याबद्दल काहीतरी मग चॉकलेट देणार, काहीतरी गोड देणार, का तर सीन ती अनुपमामयच झालेली आहे ती, आणि माणूस म्हणून फार उत्तम आहे ते. सेटवर सगळ्यांना छान वागणूक देणार, कोणी तिला काही म्हणत, तिला हे नाही आहे, पण तिचे कुत्रे मांजरे जे काही सगळे माकड विकड आहेत सगळ्यांना, आणि खरखर ते म्हणजे माकडसुद्धा तिचे असं हातातनं वगैरे येऊन घेतात, म्हणजे प्राण्यांना पण तिच्याबद्दल प्रेम आहे की त्यांना माहिती आहे ही आपली संरक्षक आहे, ते पण छान येतात, आणि खूप गोड बाई येते. म्हणजे कधी जर तिच्याबरोबर मला पुन्हा काम करायला मिळालं तर मी अगदी आनंदाने उड्या मारीत जाईल. वा वा, खूप मस्त, फार छान येते, खूप मस्त. मी इतका वेळ आता गप्पा मारते, मला तुमच्यातली एक क्वालिटी खूप आवडली की तुम्ही अजूनही शिकताय. म्हणजे अजूनही तुम्हाला जर कोणत्याही नवोदित अभिनेत्री किंवा अभिनेत्याने सांगितलं की हे करा, आणि ते तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही ते आत्मसात करता, तुम्ही कधीही तिथून पळत नाही, किंवा तुम्ही मी आता शिकणार नाही, आता मी खूप शिकले असं नाही. आणि ही क्वालिटी खूप चांगली आहे. आणि आत्ता म्हणूनच एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा वाटतो की आता जे नवीन कलाकार या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहत आहेत, आता सोशल मीडिया फार सोपं झालंय किंवा प्रत्येकाच्या हातात आहे. 30 सेकंडची 60 सेकंडची रील केल्यानंतर काही कलाकारांना असं वाटू शकतं किंवा वाटतंय रादर की आता आम्ही ॲक्टर झालो. पण जेव्हा ते कॅमेरासमोर उभे राहतात तेव्हा खरं त्यांना त्यांचा रंग कळतो की नाही, आपल्याच्याने हे नाही होणार आहे, किंवा हे खूप मोठे डायलॉग आहेत, आपण सिरियलसाठी नाही आहोत, कदाचित आपण 30 सेकंडसाठीच आहोत. असे तुम्हाला काही अनुभव आलेत का? आणि जे कलाकार आत्ता येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? नवीन येऊ पाहणाऱ्या कलाकारांना एक तर मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही मुळात तुमचा एम ठेवून या की तुम्हाला पायरी कुठे गाठायची. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला नम्र राहायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट की समोरची व्यक्ती काय करते तुम्ही ते ऐकून घ्या, शिकून घ्या, शिकण्याची वृत्ती ठेवा. कारण हल्ली बरेच जण जे आले की इथे कॅमिओ केला, तिकडे इतका रोल केला, तिकडे रोल केला, म्हणजे मला खूप येतं आहेत, मला असे अनुभव पण आलेले आहेत की मला जे वाटेल ते मी करेल, ऐकले मी ते पण मग त्यांना म्हटलं नंतर मग ते होतं की मला बरंच कधी कधी डिरेक्टरही लोक सांगायचे तुमच्याबरोबर रूममध्ये तुम्ही सांगा ना असं करा. नाही, कलाकारांनी कलाकाराला नाही सांगायचं. पण त्यातूनही जर कोणी मला विचारलं की ताई मी कसं करू, मी हे बरोबर करते का, मी हे बरोबर वाचते का, तर मी सांगेन. म्हटलं मी वर्कशॉप नाही घेणार त्यांचं. त्यांना ते गिल्ट वाटतं किंवा त्यांना असं वाटतं ह्या कोणी एवढं समजतं स्वतःला, ह्या काय आम्हाला सांगतात आम्ही. पण त्यांनी थिएटर केलेलं नसतं ना,
थिएटर एकांकिका या फार मस्ट आहे. तर तुम्ही खूप तुम्हाला बॅकस्टेज पासून ते सगळं कळलं पाहिजे की काय मेहनत लागते. आणि तो तुमचा आतला जो इनर आहे ना, तो इनर काढायचा कसा. खूप म्हणजे तुम्हाला मग गरज नाही पडत की आम्हाला नाट्यशास्त्र, मी वयाच्या 55 वर्षी मी नाट्यशास्त्राची पदवी घेतली. पण तेव्हा जे शिक्षण माझ्या लक्षात आलंय ना, की म्हटलं आता मी हे मुलांना चांगलं शिकवू शकते. चांगले मला त्याच्यातलं मला हे असं एवढं करायचं. कारण का की तो अभ्यास आहे. हल्ली थोडंसं एखादं वर्कशॉप करून जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्याकडे 3 दिवसात आणि 4 दिवसात किंवा महिना 2 महिन्यात ॲक्टिंग नाही शिकता येत. ते तुम्हाला एक तर असतो, प्रत्येक माणूस कलाकार असतो, तुमच्यातला तो कलाकार बाहेर काढावा लागतो. आणि मग ते तुम्ही पण तुमच्यात ऑब्झर्वेशन पाहिजे, समोरचा काय करतो. एक अभिनयामध्ये ठहराव पाहिजे. तो जो ठहराव नसला तर मग तुम्ही आहे तिथे आणि हुरळून जाता कामा नये की मला अजून पुढचं काहीतरी करायचं. मला अजून असं आजही मला वाटतं की मला अशा बऱ्याच काही भूमिका करायच्या आहेत. सुलभा देशपांडेंची भूमिका करायची आहे, मला एक हमीदाबाई कोठेची ती हमीदाबाईची भूमिका करायची आहे. मला एक यश माझ्या डोक्यात आहे की मला या भूमिका करायला मिळाव्या. किंवा मला आजही मला एखादं छान नाटक आलं तर मी करीन. पण मला नाटकालाच एक चांगली भूमिका पाहिजे होती. कारण मला अजूनही गॅरंटी नाही तर मी उद्या नाटकाचं माझं प्रोडक्शन काढेन आणि मी मुलांना घेऊन काम करेन. खूप मस्त. पण सगळ्यांनी शिकावृत्ती जर ठेवली ना, समोरच्यांनी काही सांगितलं तर ते आत्मसात करावं. मला तर कधी कोणी सांगितलं हे असं केलं म्हणजे आता ती मला खूप मोठं समजायची. म्हटलं मी मोठी विठी नाही आहे, आपलं एकच आहे, एकमेकास सहाय्य करू. सीन चांगला व्हायला पाहिजे, अवघे धरू सुपंथ, आणि मग ते खूप छान होतं म्हटलं. बरोबर. तर मग ती पण आम्ही विचारांचं देवाणघेवाण केली ना की हे असं बोलूया का, हे तसं बोलूया का. सीनही छान घडतात, आपली व्यक्तिरेखाही चांगली उठून येते. तर ती शिकावृत्ती ठेवूनच पुढे व्हावं आणि मग मोठं व्हावं. मग साईड बाय साईड तुम्ही नाटकं करा, कधी अभिवाचन करा. त्या थ्रोनी तुम्हाला कसं तुमचं प्रोजेक्शन कसं आलं पाहिजे ते कळतं ना त्यातून. खूप मस्त. एक शेवटचा प्रश्न ताई, पुढच्या 5 वर्षात आशाताई स्वतःला कुठे बघतात किंवा पुढच्या 5 वर्षात काय गोल आहे, काय प्रोजेक्ट्स करायचे? माझं सध्या लक्ष ऑस्करकडे आहे. पण तशी भूमिका आली तर मी नक्की जाणार आहे ऑस्करला आणि मी डायरेक्ट ऑस्करच घेणार आहे. बाकी मराठीमध्ये मटा बिटा हे आता मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलेलं आहे. मी डायरेक्ट ऑस्करवरती डोळा ठेवून आहे आणि जाईन ही मला आतलं इनर सांगते की भले मला एक छानशी छोटी भूमिका येईल, ती मी इतकी चोखपणे पार पडेल ना की सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागणार आहे. म्हणजे अजून मला कोणी जोखलंच नाही आहे की मी काय करू शकते काय नाही करू शकते, कारण अशा भूमिका अजून आल्या नाही आहे. मी आपल्या ज्या येतात त्या स्वीकारते. पण नक्की मी खूप मोठी कोणीतरी अजूनही असणार आहे. हिंदीमध्ये मग वर्चस्व गाजवेन मी. तथास्तु. वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. मोठं बोलत राहायचं, सगळं छान होतं. Yes. आणि जेव्हा ऑस्कर येईल तेव्हा पहिला इंटरव्ह्यू प्लीज आम्हाला द्या. प्लीज. नक्की. म्हणजे ती बाहुली आम्हाला इथे पाहिजे आणि आम्हाला हाच इंटरव्ह्यू, हा स्टुडिओ, फक्त तिथे ऑस्कर ची ट्रॉफी असेल. नक्की. होप सो. आणि पहिला इंटरव्ह्यू आमचा ठरलाय, एक्सक्लुझिव्ह घेणार आहोत आम्ही. थँक्यू सो मच. मला हे सांगायला आवडेल की मी गेल्या वर्षी त्यांना मेसेज केलेला की मला इंटरव्ह्यू करायचा आहे आणि त्यांनी मला रिप्लाय सुद्धा दिला. तेव्हा त्यांनी मला नंबर दिला आणि काल तो योग आला जेव्हा त्या मला म्हणाल्या की चल उद्या करूया. कारण का सिरियलमुळे नाही कळत कधी सुट्ट्या आहेत, आदल्या दिवशी सुट्ट्या कळतात. आणि थँक्यू सो मच. तुम्ही लक्षात ठेवलं की नाही मला यायचं इंटरव्ह्यूला आणि थँक्यू आलात. इतकं सगळं सांगितलं. मला एक वेगळ्या आशाताई कळल्या. कारण का आतापर्यंत आम्ही सोशल मीडियावर किंवा मालिका बघून, चित्रपट बघून पटकन जज करतो की ही अभिनेत्री इतकंच करते का, हिने एवढंच केलंय का, किंवा हिने अजून काय केलं असेल. पण आता या इंटरव्ह्यूद्वारे सगळ्यांनाच कळेल, जे हा इंटरव्ह्यू बघतील, की तुम्ही खूप काय काय केलंय आणि अजूनही नवीन प्रोजेक्ट यावे. इट्स मज्जा सोबत हे असोसिएशन असंच चालू राहू दे. थँक्यू सो मच इथे आलात. आपण मला इथे बोलवलात. खूप 2 वर्ष आपण वाट बघितली आणि आज मला इथे यायला मिळालं. मी आभारी आहे तुम्हा सगळ्यांची आणि खूप छान वाटलं मला. खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडलाच असेल.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.